प्रस्तुत काल आपण चौथ्या अध्यायातल्या 80 क्रमांकाच्या ओळीला येऊन थांबलेलो होतो. जाता जाता देवाने सांगितलं, माझे अजत्व जन्मने अक्रियातही कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. जे माझे अजत्व कायम असून जन्म घेणे आणि कर्तृत्व कायम असून कर्म करणे, हे जे माझे निर्विकार स्वरूप अलिप्तत्व जो निशंक जाणतो तोच परममुक्त आहे. देवाच्या माध्यमातून सगळं झाल्यासारखंही वाटतं, पण एवढे करून देव म्हणतो मी त्याच्यापासून अलिप्त आहे, मी काहीच करत नाही, असं जो जाणतो तोच खरा परममुक्त आहे. त्याला ती परममुक्ती. तो चालीला संगे न तळे, देहाची देहा ना कळे, मग पंचतत्वी तरी मिळे माझ्या स्वरी. तो मात्र ते म्हणतात, असे जाणणारा देहाच्या संबंधाने जरी चालतोसा दिसतो, व्यवहार करीत असलेला दिसला तरी तो तत्वता चालत नाही. सांगा बरं, आता हे जे कळायला आपल्याला साधना असेल तरच त्या व्यक्तीला कळू शकते. त्यांनी कर्म केलं, तो म्हणले स्टेशनला जाऊन आला तरी ते म्हणले चालला तरी तो चालला, कारण तो. आणि हेच जाणायचं आपल्याला, हे सगळं त्याच्या सत्तेवर चाललंय, पण तो काय करत. उदाहरणार्थ सूर्याच्या सत्तेने जगाची सगळी राहटी होते, पण सूर्याला म्हटलं बाबा तुमच्यामुळे अमुक अमुक झालं, तर आम्हाला काही खबर नाही, आम्ही काय केलं नाही. पण त्याच्या सत्तेवर सगळं झालं, पण तो काही करत नाही, कारण तो आसक्तीरहित झाला आहे आणि त्याने देह धारण केला तरी देहभावाने तो आकळला जात नाही, मग मेल्यावर माझ्या स्वरूपात येऊन मिळतो. अशा प्रकाराने काय जाता जाता त्यांनी सांगितलं का तो मला कसा येऊन मिळतो, परंतु वास्तविक तो आणि मी वेगळा नाही. पुन्हा सांगितलं, एरवी तरी पाही जे जसे माझ्या ठाई, भजती तया मी ही तैसाच भजे. जाता जाता त्यांनी सांगितलं, जो माझी जशी सेवा करतो त्याला तसं मी फळ देतो. जो जसा जसं ध्यानधारणा करील, जसं त्या चिकाटी धरील साधनाची, तसा तो परमतत्वाच्या जवळ जाणार आहे. आणि जो जे मागतो त्याला ते देव देतो. जे जे इच्छी प्राणी ते पूर्वी चक्र. मग आपण देवाला प्रसन्न केलं असेल तर व्यवहारातलं मागू शकतो आणि अलौकिक बी मागू शकतो, परममुक्त होण्याचं मागू शकतो. ते आपल्या योग्यतेनुसार मागणाऱ्याच्या दृष्टीने. पण जो जसा मला मागतो तसं मी त्याला देतो, वास्तविक मी त्याला देतो. हे म्हणणं सुद्धा ते म्हणतात बरोबर नाहीये. पण त्यांना असं का वाटतं, कारण ते स्वतःच्या स्वरूपाला विसरलेले आहेत. नाही तर त्यांना देणारा सुद्धा कोण नाही आणि घेणारा सुद्धा कोण नाही. म्हणजे आमच्या ते नानींची मुलगी म्हणाली, एक सेवा देवच सेवा करतो आणि देवच सेवा घेतो. हे केवढं मोठं आश्चर्य आहे दादा जगातलं. सेवा करणारा कोण आहे आणि ज्याची करतो तो बी कोण आहे. म्हणजे करणारा सेवा तोच आणि घेणारा सुद्धा, ज्याची सेवा होते तो सुद्धा देव आणि जो करतो तो सुद्धा देव. असा अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी आणि एका जनार्दनी ओळखिले. असं ओळखलं का जगामध्ये का सेवा करणारा सुद्धा डॉक्टर तोच आहे आणि रोगी सुद्धा डॉक्टरच आहे, असं पटेल का लोकांना? काय सांगाल? एकाने मारलं तुकाराम महाराजांना आणि नर्वस झाले बिचारे. नंतर दुसरा आला समजून सांगायला, द्या सोडून महाराज कशाला नाराज होता. आणि तोपर्यंत लोक जमा झालेली. मग तुकाराम महाराज त्याला म्हणतात, काय राव मारणारा बी तूच आणि आता समजायला बी तूच आला. लोक म्हणायला लागले यांच्या डोक्यावर परिणाम झालाय तुकारामा. आता मारणारा वेगळा होता आणि समजून सांगणारा वेगळा आहे. हे लोकांच्या डोक्यात का बसलेलं आहे? देख मनुष्य जात स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझे ठाई, माझ्यापासूनच निर्माण झाले म्हणजे ते मीच आहे. परी ज्ञानेविन नासिले. आता ज्ञान हा शब्दाचा अति व्याप्त अर्थ सांगितलेला आहे साखरे महाराजांनी. ज्ञानेविन नाशिले. ज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान. ते स्वतः मी परमात्मा आहोत असं जाणत नाही. कोण? माणसं. एक मनुष्य जात स्वभावतात भजनशील झाले असे केवळ माझे ठाई, परी ज्ञानेविन नाशिले. पहा अर्थ किती समर्पक केलेला आहे त्यांनी. 68 नंबर. याशिवाय सहज विचार करून पाहिले तर ज्या ज्या भक्तिभावाने मला जे जसे जसे बघतात त्याच प्रमाणात मीही त्यांना प्रीती करतो. हे पहा, जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहेत त्या मनुष्य प्राण्याचा मनुष्य मात्राचा मी आत्माच आहे आणि सर्व जीवांची स्वाभाविक प्रवृत्ती ही आत्म्यावरच प्रेम करण्याकडे असते. म्हणजे जाता जाता आपण तो बिरबलाचा दृष्टांत घेतला होता.
त्यांनी काय केलं, बादशाला सांगितलं माणूस स्वतःच्या जीवावर प्रेम करतो. आणि जीव म्हणजे ज्ञानेश्वरीत सांगितलंय, जीव कशाला म्हटलेलं आहे, आत्म्यालाच म्हणलेलं आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम, म्हणजे जीवन आत्मा एक का दोन, एकच आहे. आणि मग त्या हौदामध्ये पाणी सोडलं आणि मग ती माकडीन स्वतःच्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या नाकात पाणी जायला लागल्यानंतर तिने काय केलं, पिल्लाला खाली टाकलं आणि ती त्याच्यावर पोहडली. म्हणजे या दृष्टांतातून त्या माकडीचं स्वतःवर प्रेम आहे. आता स्वतः म्हणजे देह का आत्मा, आत्मा. ज्याला आपल्यावर प्रेम आहे, ज्याचं आपल्या आत्मतत्वावर प्रेम आहे, तो खरा ज्ञानेश्वरी ऐकण्याचा अधिकारी आहे, त्याला ज्ञानेश्वरी कळणार आहे. आणि ज्याचं देहावर प्रेम आहे तो अनाधिकारी आहे ज्ञानेश्वरीचा. देहावर ज्याचं प्रेम आहे तो अनाधिकारी, आणि स्वतःवर प्रेम आहे तो अधिकारी आहे. म्हणजे आता याच्यात किती खिचडी चालाय, ज्याचं देहावर प्रेम आहे तो अनाधिकारी आणि ज्याचं स्वतःवर प्रेम आहे तो अधिकारी. आता स्वतः कोण आहे तू? पहा, हेच वाक्य ते सांगतात. अर्थात सर्व जीव माझेच भक्त खरे आहेत, परंतु त्यास ज्ञान नसल्यामुळे ते सर्व वाया जाते. असे की आपण परमात्मा रूपच आहोत हे न समजल्यामुळे बुद्धीच्या ठिकाणी भेद उत्पन्न होऊन मी जो एक त्याला ते माझ्या ठिकाणी अनेकत्व पाहतात. आणि मग जीवाची स्वाभाविक प्रक्रिया आत्म्याच्या हिताची. काल जाता जाता आपण पाहिले, एखाद्याला रोग झाला, कॅन्सर झाला, त्याच्या पायाची वाढत चालली. डॉक्टर म्हणायला लागले तुझा पाय काढायला लागला नाही तर तुझं जीवन धोक्यात येईल. तो म्हणला माझा पाय गेला तर चालेल पण मी वाचलो पाहिजे. म्हणजे पायी वेगळा आणि मी, पायी गेल्याने माझं नुकसान होत, हात गेल्याने माझं नुकसान होत नाही, डोळा गेल्याने माझं नुकसान होत नाही, पण मग तो मी कोण आहे जाणारा, तो आत्मा आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे असं वाटतं ना, मी अमुक आहे, माझं नुकसान नाही झालं पाहिजे, माझा हा डोळा गेला तर चालेल, माझा कान गेला, माझं तोंड नाक गेलं तर चालेल, पण मी नाही गेलो पाहिजे. तो अमुक आहे आईशी बुद्धी, ते वस्तू का मी, तो आत्मा मी आहे. आणि त्याचं जीवावर, प्रत्येक जीवाचं स्वतःच्या आत्म्यावर प्रेम आहे. स्वामी विवेकानंद सांगतात, आज बहीण भावावर प्रेम करत नसून, भावावर प्रेम करते म्हणजे ती भाऊ शरीरावर समजते का आत्म्याला समजते. मग ती शरीरावर भावाच्या प्रेम करते का आत्म्यावर प्रेम करते. आत्ताच्या दृष्टीने आपण घरातल्यांवर प्रेम करतो, बायका मुलांवर, देहाच्या दृष्टीने करतोय का आत्म्याच्या, करताना देहाच्या दृष्टीने करतोय. पण खऱ्या अर्थाने प्रेम कशावर आहे आपलं, त्याच्यातली जी शक्ती डाऊन झाली, संपली का आपण त्याच व्यक्तीला घाबरतोय, त्याच्यापासूनच भीती वाटते आपल्याला, किंवा त्याला लगेच घेऊन जा म्हणतो. आता तो ताटायला लागलाय, जाऊ द्या त्याला. आणि पहिलं जिवंतपणाने बी ताटलेलं होतं, पण त्यावेळेला त्याचा एवढे विचार नव्हता केला. पण आता कारण हा माझा आता नाही, जो माझा होता. म्हणजे प्रत्येक जण, स्वामी विवेकानंद म्हणतात, पत्नी पतीवर प्रेम करत नसून आत्मा आत्म्यावर करतो, श्वास या श्वासावर प्रेम करतो. ज्याचा श्वास बंद झाला त्या देहावर कोण प्रेम करत नाही. म्हणजे स्वाभाविक प्रकृती प्रत्येकाची आत्मस्वरूपावर, स्वतःच्या जीवावर आहे. पण दुर्दैव असतं त्यांचं, मीच ते झालेलो आहे, पण त्यांना ज्ञान नसल्यामुळे. आणि ज्ञान या शब्दाचं व्यापक स्वरूप इथं सांगितलेले, ज्ञान म्हणजे परमात्मा मी आहे असं त्याला माहीत नसल्यामुळे ते भेद दृष्टीने पाहतात आणि भेद उत्पन्न होऊन मी जो एक आहे त्या ठिकाणी माझे ते अनेकत्वाची कल्पना करतात. म्हणून जेथे वास्तविक अभेद किंवा वास्तविक अभेद आहे त्या सर्व भूतमात्रांशी अभिन्न असलेल्या स्वरूपाच्या ठिकाणी भेद पाहतात. मी जो नामरहित त्याला मला अनेक नावे देतात. आणि तत्वता मी शब्दातीत असताना कुणी देव कुणी देवी असे म्हणतात. म्हणजे सर्वत्र माझं सर्व व्यापक देश परिच्छद सदा नेहमी सर्व काली असणारं जे अंतिम तत्व आहे. आणि काल परिच्छद ते समवस्तू अधिष्ठान रूपाने समव्याप्त वस्तू परिच्छेद आहे. अशा त्या चैतन्याच्या ठिकाणी भेदभ्रांतीने युक्त झालेल्या बुद्धीला वश होऊन जे श्रेष्ठ कनिष्ठ असे चांगली निवड करतात. आणि मग ते अनेकांमध्ये वेगवेगळं पाहत राहतात. मग ते म्हणतात जरी वेगवेगळं असलं मीच एक झालेलो आहे, पण हे वेगवेगळे का झालेले आहेत, तर हे यांच्या गुणकर्मानुसार वेगवेगळे झालेले आहेत. पहा, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले हे तर एकची हे धनुष्य पाणी, हे सगळे प्राणी मात्र कशी आहेत, एकच आहे. हा ज्ञानेश्वरीचा गाभा आहे. जीवाला एवढंच कळालं पाहिजे सगळं एक आहे, अद्वैत आहे. दिसायला दोन आहे पण असायला एक आहे. हे एकची धनुष्य पाणी परी झाले का चौवर्णी, एकच आत्मा अनेक शरीरामध्ये जाऊन
4 वर्णाचा झालेला आहे. चौवर्णी आयसी गुण कर्म कडसनी केली सहजे म्हणून ऐक पार्था ही भेद वर्णभेद संस्था मी करता नव्हे सर्वता याच लागी. हे एकच आहेत, हे अनेक झालेले त्यांच्या गुण कर्मानुसार ही वर्ण संस्था आहे. कोणती वर्ण संस्था? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 झालेले वास्तविक एकच आहेत. आणि मग अशा आपली जी एंट्री झाली का एक सेवा घेणाराही तोच आणि सेवा करणारा सुद्धा. मग शूद्राने या तिन्ही वर्गाची सेवा करायची. शूद्र कोण झालाय मग आता? चला देव, तुम्ही जर तत्वरूपाने जर पाहिलं तर शूद्र सुद्धा कोण आहे? देवच आहे. आणि तू कोणाची सेवा करतोय? पण तुम्ही आम्ही गुणकर्म आणि शरीराकडे पाहिल्यामुळे जी वस्तू आहे जिची शक्ती कायमस्वरूपी टिकणारी तिच्याकडे आपली दृष्टी न जाता कशाकडे जाते? आपली शरीराकडे जाते. जी शरीरच शाश्वत आहे अशी समजूत होऊन बसून अंतकाळी आपल्याला ज्याच्यासाठी पाठवलं त्या अंतिम सत्याची प्राप्ती करण्यासाठी पाठवलं त्या सत्याकडे आपलं दुर्दैवाने आंधळेपणा येतो आणि जन्माचं येणं आपलं फुकट झालेलं असतं. आता ते सांगतात ही एकच माणसं मी 4 प्रमाणात विभागली. जसा एखाद्या कंपनीत इंटरव्ह्यू घेण्यासाठी एक माणूस निवडलेला आहे, तो काय त्याच्या मनाने घेत नसतो. प्रत्येकाचे सर्टिफिकेट पाहतो, त्याची योग्यता पाहतो, त्याला त्या प्रकारच्या हुद्द्यावर शिपाई निवडतो तोच, क्लार्क निवडतो तोच, मॅनेजर तोच निवडतो आणि कंपनीचं संरक्षण तो वॉचमॅन तोच निवडतो. हे सगळं जरी तो निवडतो तर त्याच्या बुद्धीने निवडतो का यांच्या गुणकर्मानुसार? मग त्यांनी काही केलंय का स्वतः? जर एखाद्या शिपाईने म्हणलं मला याने शिपाई केलं, मला सरपंच का आपलं मला साहेब व्हायचं होतं, मला याने शिपाईच केलं, तो त्याचा दोष आहे का? याचा आहे. म्हणजे त्यांनी काय केलंय का? बघा ओळ अशी आलेली आहे. आणि आता आपण पुढील विषयाकडे पदार्पण करूया. हे मजस्तवची झाली, हे सर्व प्राणी मात्राची टाकसाळ माझ्यामुळेच झाली. परी म्या नाही केले आईशे जेणे जाणितले तो सुटला गा. कोणापासून झालं? पहा अर्जुना, ही वर्णभेद संस्था जरी माझ्यापासून झाली आहे म्हणजे माझ्या सत्तेने झाली आहे तरी ती मी केली नाही असे ज्याने तत्वता जाणले तोच कर्मबंधनापासून सुटला, मुक्त झाला. मग सांगा बरं, आता हे सगळं जे आपल्याला करतो आता ज्या घडीला आपल्याला जो घेऊन आलेला इथं ज्ञानेश्वरीला कोण घेऊन आलेले? देवाची इच्छा होईल तेव्हाच तुम्ही या दरबारात येऊ शकता. देवाची इच्छा होईल तेव्हाच मनुष्य जन्माला येऊ शकतात. देवाची इच्छा होईल तेव्हाच तुमच्या मुमुक्षत्व जागृत होतं. ती त्याची एक विशेष कृपा आहे आणि त्या कृपेला तुम्ही सुद्धा काहीतरी कर्माची तुमची शिदोरी आहे. म्हणजे या दोन्ही कारणामुळं तुम्ही इथं आलेले, पण तरी पण तो म्हणतो मी केलं नाही. मग त्यांनी जर आरोप केला काय लोकांनी, यांना वाटलं ज्ञानेश्वरी जावा, आम्हाला का नाही वाटत? तू देवा तू असं काय करतो, यांनाच पाठवतो ना, आम्हाला का नाही सवड देत? तो म्हणतो मी नाही केलं, त्यांचं कर्म त्यांना. म्हणजे असा खिचडी काला आहे आणि या खिचडी काल्यातून आपल्याला निर्णयात्मक मताकडे जायचंय. असे बघा, हे वर्णभेद संस्था जरी माझ्यापासून झाली आहे म्हणजे माझ्या सत्तेने झाली आहे तरी मी केले नाही असे ज्याने तत्वता जाणले तोच या कर्मबंधनापासून सुटला, मुक्त झाला. अर्जुना, पूर्वीचे जे मुमुक्ष झाले त्यांनी अशाच प्रकारे मला जाणून सर्व कर्मे केली. कर्म तर त्यांनी टाकलेली नाही. अर्जुनाला तर प्राकर्षाने सांगितलेले युद्ध केलंच पाहिजे, तो तुझ्या शरीराचा धर्म आहे युद्ध करणे आणि जीवाचा धर्म आहे आत्मस्वरूपाला स्वतःला ओळखणे. 2 धर्म आहेत या शरीरात, एक शरीराचा धर्म आहे आणि एक आत्म्याचा धर्म आहे. आत्म्याचा धर्म काय? धर्मा माझी धर्म स्वस्वरूपी राहणे खरा धर्म, हा धर्म आहे. आणि देहाचा धर्म आहे काय? अगा स्वधर्म जो आपला तोच नित्य. म्हणजे शरीराला ज्याच्यात पाठवले क्षत्रिय तर क्षत्रिय, वैश्य तर वैश्य, तिथे जे आले असं करूनच मागील मुमुक्ष मुक्त झाले. आयसे जाणून पूर्वीचे जे मुमुक्ष झाले त्यांनी अशाच प्रकारे मला जाणून सर्व कर्मे केली. परंतु ज्याप्रमाणे भाजलेले बी पेरले तरी मुळीच उगवत नाही त्याप्रमाणे त्यांची निष्काम कर्मे खरी पण त्यांना मोक्ष प्राप्तीच्या परंपरेने कारणीभूत झाली. परंतु ज्याप्रमाणे भाजलेले पी पेरले तरी ते मुळीच उगवत नाही तसं त्याप्रमाणे त्यांची निष्काम कर्मेच खरी पण त्यांना मोक्ष प्राप्तीस परंपरेस कारणीभूत झाली. त्यांची कर्म कशी होती? निष्काम होती. आणि संसारिक देहासक्त असणाऱ्या जीवाची कर्म कशी आहेत? सकाम आहेत. सकाम कर्म करतो तो मुक्तीचा अधिकारी नाही आणि निष्काम कर्म करतो तो मोक्षाचा अधिकारी.
त्यांची कर्मे निष्काम होती, त्यामुळे परंपरेने कारणीभूत झाली. आता अर्जुना त्यात आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे कर्म आहे की अकर्म आहे याचा विचार आपल्याच मताने बुद्धिमानास सुद्धा ठरवता येईल असा नाही. आपल्याला काय हे योग्य आहे अयोग्य आपल्याकडून काय ठरवलं जाणार नाही, बुद्धिमान लोकांकडून सुद्धा ठरवलं जात नाही. कर्म ते म्हणतात ते कोणते व अकर्माचे लक्षण काय, असा याचा विचार करता करता दूरदर्शी शहाणे देखील घोटाळ्यात पडलेले आहे. जसे खोटे नाणे हुबेहूब खऱ्यासारखे दिसल्यामुळे चांगल्या परीक्षकाच्या डोळ्यात नजरेलाही संशयात घालते, तसे मनाच्या केवळ संकल्प मात्रे करून प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य ज्याचे अंगी आहे, तोही ज्याला आम्ही नैष्कर्म्य स्थितीत प्राप्त झालो असे भ्रमाने समजतात. त्यामुळे ते वास्तविक कर्म असल्यामुळे ते कर्माच्या पाशात सापडतात. कोण येतो? विश्वामित्र. त्रिशंकू राजाच्या त्याला स्वतंत्र राज्य द्यायचं म्हणून यांनी प्रतिसृष्टी निर्माण केली आकसापोटी. जशी देवाने गाय निर्माण केली तर यांनी कोणती निर्माण केली? शेळी निर्माण केली. जशा भाषा बी त्यांनी निर्माण केल्या. जर आपण म्हणलं तंबाखू तर तो म्हणतो त्याची भाषा कोणती? तंबाखू बिंबाखू. जेवले बिवले का? बिवले भाषा कोणाची? असली प्रतिसृष्टी निर्माण केली आणि तो कशात मध्ये गुंतला? कर्माच्या पाशात. आणि तो समजत काय होता? मी निष्काम अकर्मी झालेला, मी काहीच करत नाही. देहबुद्धीवर आले. कशावर आले? आणि म्हणून नाडले गेले आणि प्रतिसृष्टी निर्माण केली. वास्तविक असे कर्म असल्यामुळे ते कर्माच्या पाशात सापडतात. कर्म अकर्माच्या विचाराच्या बाबतीत मोठमोठे दूरदर्शी सर्वज्ञही मोहित होतात. त्यांची त्रेधा उडते. मग मूर्ख अज्ञानाची गोष्ट कशाला पाहिजे? म्हणून तीच गोष्ट तुला यथार्थ सांगतो, ती ऐक. तरी कर्मे म्हणजे ज्यामुळे हा विश्वात्मक आकार किंवा माया विशिष्ट परमेश्वरास विश्वाकार उत्पन्न करण्याचा संकल्प स्वभावता आपोआप अगदी पहिल्यांदा उत्पन्न होतो, तेच कर्माचे लक्षण होय. एकल्याला कर्मच नव्हतं आणि त्याने हे जग निर्माण केलं, त्यालाच कर्म म्हणतात का? त्याच्यापासून त्याला जी कल्पना झाली आणि हा विश्वाच्या आकाराची टाकसाळ निर्माण व्हायला लागली, त्याला काय म्हटलेले? कर्म म्हटलेले. कर्म म्हणजे काय? तर ज्याच्यामुळे हा विश्वात्मक आकार किंवा माया विशिष्ट परमेश्वरात विश्वाकार उत्पन्न करण्याचा संकल्प स्वभावता आपोआप अगदी पहिल्यांदा उत्पन्न होतो, तेच कर्माचे लक्षण होय. या ठिकाणी प्रथमतः त्याच कर्माचे यथार्थ स्वरूप नीट जाणून घेतले पाहिजे. मग जे विशेष कर्म वर्ण व आश्रमास योग्य विहित कर्म म्हणून वेदांतात सांगितले आहे, त्याचीही अनुष्ठान प्रकार व फल यासह निश्चित स्वरूपाची ओळख करून घेतली पाहिजे. विशेष कर्म वर्ण व आश्रमात याशिवाय ज्यास निषिद्ध कर्म म्हणतात. विशेष कर्म आहे आपल्याला नित्यनैमित्तिक कर्म, आपण ज्या वर्ण आश्रमात आलो ते करणंच आहे. आपल्याला डॉक्टरला डॉक्टरचं कर्म करणे, राजाला राज्याचा सांभाळ करण्याचं कर्म आहे. क्षत्रिय जो आहे बॉर्डर उभा आहे त्याला ते वर कर्म करणंच आहे, ते कर्म केलं पाहिजे. अकर्म ते सांगतात. याशिवाय शास्त्राने जे निषिद्ध कर्म म्हटलेले, जे करू नये म्हटलेले, त्या शास्त्र निषिद्ध कर्माचे स्वरूप ओळखणे आवश्यक आहे. एवढ्याने असे हे कर्म अकर्माचे स्वरूप जाणल्याने सहजच तो कर्म करीत असला तरी कर्मपाशात गुंतत नाही. करणं गरजेचं कोणतं आहे? अर्जुनानं सांगितलं तुझ्या वाट्याला आलेलं युद्ध करणं गरजेचं आहे, त्यामुळे तू कर्मपाशात गुंतणार. पण जे शास्त्राने सांगितलं जे करायचं नाही, म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, आपण म्हणू वाईटच निषिद्ध कर्म म्हणजे निषिद्ध कर्म म्हणजे नुसतं वाईटच नाही. आपल्याला लिहिले निषिद्ध कर्म करू नये, दारू पिऊ नये, हे नाही निषिद्ध कर्म. गीतेचा अधिकार निषिद्ध कर्म म्हणजे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आला आणि त्याला वाटलं मला मासे खावीचे, आता हे त्याचं निषिद्ध कर्म आहे, म्हणजे चुकीचं कर्म. आणि म्हणून तो म्हणला आपल्याला ब्राह्मण कुटुंबात येऊन हे खायला भेटत नाही, म्हणून तो कोळ्याच्या कुटुंबात गेला. तर कोळ्याच्या कुटुंबाने त्याला स्वीकारला नाही. ते म्हणले हा असला नास्तिक आमच्यात नको, कारण याची ड्युटी आणि सोडून आलाय. हे जे स्वधर्म सोडणं यालाच निषिद्ध कर्म म्हटलेले. आपल्या वाटेला आलेलं कर्म टाकून पळणे त्याचं नाव निषिद्ध कर्म आहे. कर्मपाशात गुंतत नाही. पण अशा विचाराचा जर अभाव असला तर तोच काय, पण सर्व जग कर्माच्या अधीन आहे. अशी कर्माची व्याप्ती फार दुर्बोध आहे. परंतु प्रस्तुत असो, आता वर सांगितल्याप्रमाणे कर्म अकर्माचे यथार्थ ज्ञान झालेल्या कृतार्थ पुरुषाचे लक्षण सांगतो, ते ऐक.
जो सर्व कर्माचे आचरण करीत असताही ते कर्म आपण करतो असे मानित नाही. तत्वतः ते कर्म आपण करीत नाही असे जाणून आपले अकर्तृत्व पाहतो. कर्माबरोबर त्याच्या फलाची आशाही बाळगीत नाही. आता सांगा, आपण हे शरीरात आपण गाडी चालवतो आणि आपण म्हणतो गाडी मी चालवली नाही, मी काम केलं नाही, असं कसं काय होऊ शकतो? गाडी तर मी चालवली, मी शरीर माझं शरीर गेलो होतं, मग कोणी केलेलं आहे कर्म? तो कोणाला म्हणतोय पहा. एक वाक्य परत मागे जाऊ. जो सर्व कर्माचे आचरण करीत असताही ते आपण करतो असे मानित नाही. आपण म्हणजे तो स्वतःला काय समजतो? आत्मा समजतो. तो देह समजत नाही. आणि कर्म कोण करतोय? प्रकृती करते. जो प्रकृतीचे गेले निघे, जसं ते भजन आहे काय, देह प्रपंचाचा काय सुरुवात आहे त्याची? सुखे करू काम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करू काम, तुझे नाम चित्ती राहो, मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करू काम, सुखे करू काम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, पांडुरंग पांडुरंग. बरं सांगा, आता ह्याचा ज्याला अनुभव आहे तो दमून भागून आला तर तो म्हणाल का मला आता आज ज्ञानी कीर्तनाला ऐकायला येण्याचा कंटाळा आलेला आहे, मी काय आज येत नाही, मला आज पकड्यासारखं झाले? तो ह्या विषयाशी एकरूप आहे? त्याच्या चित्ताचा विषय काय झालेला आहे? मग तुझे रूप चित्ती, त्याच्या चित्तात काय आहे? देवाचं रूप. मुखात काय आहे? देवाचं नाम. आणि देह प्रपंचाचा म्हणजे तो त्याला समजत नाही. मग देह प्रपंचाचा दास आहे, तो काही करू पण मला इकडे यायला श्रम नाही. तो देहाची बुद्धीच घेत नाही, तो देह बुद्धीच घेत नाही, तत्वतः तो असे मानित नाही. मागेच सांगितलेले स्वतःचे दुसऱ्याचे ओझे स्वतःकडे घेत प्रकृती कर्मे करते. ती जर आपण केली असं आत्म्याने समजलं तर आत्म्याचं अधपतन झालं, तो 84 लक्ष योनीच्या मार्गाला लागलेला आहे. ते कर्म आपण करीत नाही असे जाणून आपले अकर्तृत्व पाहतो. आणि लोक सांगतात देवच अकर्तृत्व आहे, देवच अकर्तृत्व आहे, संत अकर्तृत्व होते. तुम्ही आपण जर त्याच रांगेत बसलो आणि तसेच वागलो तर आपण सुद्धा अकर्तृत्ववान होऊ. सगळं करून आम्ही काहीच नाही केलं असा भाव जेव्हा निर्माण होईल त्यावेळेस तो मुक्तीचा आस्वाद घेऊ शकतो. एरवी मात्र नाही. अकर्तृत्व पाहतो तो कर्माबरोबर त्याच्या फलाची आशाही बाळगीत नाही. आणि त्याला अशा प्रकारे नैष्कर्म्यतेचा इतका चांगला बोध झालेला असतो की त्याला आत्मस्वरूपाशिवाय जगात दुसरे काहीच प्रतीतीला होत नाही. सांगा बरं, कर्म सुद्धा त्याला ईश्वर स्वरूप वाटतं, माणसं सुद्धा ईश्वर स्वरूप वाटतं, स्वतःचा देह सुद्धा ईश्वर स्वरूप वाटतो, संसार सुद्धा ईश्वर स्वरूप वाटतो. त्याच्या दृष्टीने विषय सुद्धा विषय राहत. मागच्याच अध्यायात आपण पाहिलं तो विषयाला सुद्धा आपल्यापासून वेगळं समजत नाहीये. आत्मस्वरूपापेक्षा शिवाय जगात त्याला दुसरे काही प्रतीतीच होत नाही. म्हणून अकर्तृत्व असे काही, म्हणून कर्तव्य असे त्याला काहीच उरत नाही. काय कर्तृत्व आणि कर्म शिल्लक राहिले त्याच्या दृष्टीने? कर्म सुद्धा त्याच्या दृष्टीने काय पहा. एक प्रमाण असं आहे डायरीमध्ये, सकळ कर्मी समाधी हीच साधूची बोधी बुद्धी. माझ्या साधूने मला असा बोध केला की सकळ कर्मामध्येच समाधी राहायचं मला आणि ते कर्मामध्येच ब्रह्म पाहायचं, हीच साधूची बोधी बुद्धी आहे मला. सगळं कर्मच हे ब्रह्म आहे. तरी पण जगात दुसरे प्रतीती होत नाही. म्हणून कर्तव्य असे काही उरतच नाही. तरी पण लोकदृष्ट्या तो सगळे कर्मे नीट रीतीने आचरण करीत आहे असे दिसते. तोच या वरवरच्या लक्षणाने युक्त नाही असा एक ज्ञानी आहे असे जाणावे. पण तो त्याची ड्युटी सगळी यथासांग करतो. आपल्या वाट्याला आलेले कर्म करावंच लागेल. आपण ज्यांना जन्म दिलाय त्यांचं संगोपन करावंच लागेल. ते करत असताना पण त्याची अंतस्थ वृत्ती कुठे आहे? तो सगळी कर्म करतो पण मी करत नाही. तो असा अकर्तृत्ववान होता. जसा एखादा मनुष्य नदीच्या काठी उभा राहिल्यावर त्याने आपणास प्रतिबिंब रूपाने पाण्यात पाहिले तरी प्रतिबिंबाहून मी वेगळा आहे असे म्हणतो, तसे आपणास निसंशय समजतो. नदीत पडल्यासारखं आपण वाटू
पण नदीत पडलेला असतो का आपण? तसं कर्मात पडल्यासारखा वाटेल, प्रपंचात पडलेला असा दिसेल, पण तो प्रपंचात नाही. अथवा जो नावेत बसून जातो त्या मनुष्यात नदीच्या काठावरील झाडे, ही ज्ञानेश्वर महाराजांची तुम्हाला पटवून देण्याची हातोटी, आपल्याला पटवून देण्याची. एक गोष्टीने नाही पटलं, आपण नदीत पडल्यासारखं वाटलो तर आपल्या शरीराची काय पडलेली होती? सावली पडलेली, म्हणजे आपण पडलो नाही. तसा मी जरी प्रपंचात पडलेला दिसलो म्हणजे आत्मा, तरी तो प्रपंचाला चिटकत नाही. नंबर 2चं उदाहरण दिलं, आपण होडीत बसलो आणि होडी चालू झाली, पण असं झाडावरची काठावरची झाडं पळल्यासारखी वाटतात, पण ती पळतात का? नाही. अथवा जो नावेत बसून जातो त्या मनुष्यात नदीच्या काठावरील झाडे वेगाने धावत चाललेली आहेत असे दिसते, परंतु तोच जेव्हा खरी वस्तुस्थिती विचारपूर्वक पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असेच म्हणतो. त्याप्रमाणे सर्व कर्माचे आचरण करीत असता पण आपल्या ठिकाणी जे कर्म प्रतीतीला येते ते आभासात्मक आहे. आपण गाडीवर जातो, हे काय कर्म आहे? आणि हे पटायला आपले डोकं पूर्णपणे त्या स्वरूपाशी एकरूप पाहिजे. हे जग झालं नाही असं म्हणायला काय ढेरर माणूस असेल. प्रपंच एक झाला होता, ही वार्ता समूळ मिथ्या, पुढे होईल मागुता झाला, हे कल्पांती घडेना. आता नाही वर्तमान काळात, भूतकाळात नव्हता आणि भविष्य काळात होईल असं एवढं बेडर कोण माणूस आहे? तो बेडर साधू आहे. त्याच्या दृष्टीने झालाच नाही, न झाला प्रपंच, सगळा आहे परब्रह्म, देवच आहे सगळा. संसार सुद्धा संसार नाही. पण पहिलं जरी अज्ञानी जीवाला सांगितलं संसारच देव आहे म्हणलं, ते अजून जोमानी करेल, मग तर फारच कुठे यायचं नाही. त्याला पहिलं त्याच्यातून बाजूला काढायचं आणि बाजूला झालं, बाबा आता मला नाही जमत, आता मी तुमच्या मागच विठ्ठल. अरे आता तुझी जी बुद्धी झाली ना, त्याच बुद्धीने जाऊन प्रपंच कर बरं. आता तुला सुख दुःख होतात का बघ, आता आसक्ती राहिली का बघ. शेजाऱ्याने जरी काय केलं तर तुला पहिल्यासारखा तू चिडणार आहेस का सांग बरं. पहिली जी कर्माच्या बाबतीत जी पळापळी होती ती आहे का? आशा तृष्णा वासना आहेत का? नाही. मग आता तुला संसारात राहणं गरजेचं आहे. आज पहिलाही करत होता ना, आताही करत होता, किती बदल झालेला आहे. त्याप्रमाणे सर्व कर्माचे आचरण करीत असता पण आपल्या ठिकाणी जे कर्म प्रतीतीला येते म्हणजे अनुभवाला येते ते आभासात्मक अगदी खोटे आहे असे निश्चित समजून. आभासात्मक तरी आपल्याला नीट कळायचं नाही, पण साखरे महाराजांनी लगेच ओपनच करून टाकलं, अगदी खोटे आहे. म्हणजे गाडीवर गेलं हे अगदी मी काहीच केलं नाही. काय काय बेडरपणा आहे. आणि तो बेडरपणा आपल्या जीवनात आला पाहिजे. मी काहीच केलं नाही, युद्ध केलं तरी म्हणतो मी काहीच केलं नाही, कारण केलंय कोणी केलेलं आहे. तुम्हाला दृष्टांत सांगतो म्हणजे समजेल. पण काहीच केलं नाही असं लबड्या केलं म्हणलं काहीच नाही केलं, मग मात्र फोडणार बरं का, मग देव फोडणार. उदाहरण सांगतो, असंच बोध एकाला झाला. तो म्हणला आपण काहीच केलं नाही असं समजायचं. आणि एकदा काय झालं होता, माळी समाजाचा होता बरं का. तिकडं काय बघता, माझ्याकडे बघा ना तुम्ही, शिनेलकर लगेच तिकडं बघायला. माळी समाजाचा होता, त्यांनी फुलबाग चांगली फुलवलेली होती आणि त्या फुलबागेमध्ये चांगल्या बागीच्या फुलाला आनंद शेजारच्या जी गाय सुटली ती रानात आली आणि त्याचं सगळं नाश केला एका कोपरा. यांनी पाहिलंच नाही, त्या कोपऱ्यापर्यंत आला, त्याला राग आला. रागाच्या भरात गायीला फटका मारला, तशी गाय खल्ला झाली, मेल्यानंतर आता त्याला गोहत्येचं पातक लागल्याबरोबर यमाचे दूत आले त्याला न्यायला. त्याला उचलायला लागले. जसं आपल्याला साहेबांनी आपण सिग्नल तोडलं, साहेबला म्हणतो काय झालं, तसं तो म्हणलं काय झालं म्हणलं तुम्ही सिग्नल तोडला, म्हणलं तू गाईला मारलं म्हणलं मी नाही मारलं, मी नाही केलं कर्म आहे, हे हाताचं कर्म आहे. हाताची देवता कोणी? इंद्र आहे. त्या इंद्राने मारलेली गाय, मी नाही मारली. आता हे पटलं यमाला, हे बोलतो हे बरोबर आहे म्हणला धर्मग्रंथाच्या अनुसार. मग यमाला पकडायला गेले, म्हणले ठीक आहे, हा इंद्राला पकडायला गेले, बरोबर असं झालं पाहिजे. इंद्राला पकडायला गेल्यानंतर इंद्र मात्र म्हणायला लागला असं असं झालं. म्हणला एक मिनिटं जाऊ म्हणला, तसं असं तर मी बी म्हणतो येईल, अटक होईल, पण चला म्हणले जाऊ. मग इंद्राने ब्राह्मणाचा वेश घेतला आणि त्याची लय स्तुती करू लागला त्या माळ्याची. काय बाग फुलवली, काय तुम्ही कसं काय पाणी आणलं. अहो दिवस रात मोठा हाकावं लागतात, खुरपणी करावं लागते, सगळं करावं लागतं. हे कोणी केलं म्हणलं, आपण केलं. बगीचा कोणी लावला, आपण लावलं. एवढी काळजी कोणी केली, आपण केली.
मस्त फुलवलंय चांगलं, सगळं आपण केलं आणि फिरत फिरत तिकडे घेऊन गेला. मग ही इथं म्हणला इथलं काय झालं म्हणला ती शेजारची जी गाय सुटली होती तिने सगळं ते नासळी केली. मग काय झालं, गाय मेली. कोणी मारली म्हणलं आपण मारली. म्हणलं उचला याला. कारण वाईट कर्म केलेले ते इंद्राने केलं म्हणतो आणि चांगलं केलं ते कोणतं म्हणतो. तसं नाही, इथं तो म्हणतो सगळे कर्म खोटे, त्याप्रमाणे सर्व कर्माचे आचरण करीत असता आपल्या ठिकाणी कर्म जे कर्म प्रतिभा येते ते आभासात्मक आहे, हेही आपल्याला कळायचं नाही. म्हणून साखरे महाराजांची अगदी मेहरबानी अगदी खोटे आहे असे निश्चित समजून. संसार खोटे आहे असं वाटतं का आपल्याला? नाही ना वाटत. आणि त्या संसारातच देह आहे ना, आणि तेव्हा ते पॉवरफुल सद्गुरू भेटेल ना त्यावेळेला कळेल हा संसार खोटा आहे. एरवी कळूच शकत नाही. काका प्रमाण आहे का तुमच्याकडे नामदेव महाराजांचं? प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडला, पण पाहिजे साक्षीला सद्गुरू तो. कोण सांगेल हे प्रपंच खोटा आहे? आणि अनुभूतीला कोण आणून देईल? आणि अनुभूतीला येऊन ते टिकलं तर बरं, नाही तर इथं झालं प्रपंच खोटा, घरी गेला का चाललं जोमानी लागला का आम्हाला. हा, प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडला, पण पाहिजे साक्षीला सद्गुरू तो. हे खोट्याचे लटिक येते. हा बरं, अगदी खोटे आहे असे निश्चित समजून मग आपण तात्विक दृष्टीने कर्मरहित आहो असे तो जाणतो. कशा दृष्टीने कर्मरहित आहे? तात्विक दृष्टीने, आत्मस्वरूपाच्या दृष्टीने. मी काही कर्म करत नाही. शरीराच्या दृष्टीने कर्म होत राहणार, पण त्याचा निवडच झालेला आहे. शरीराने मी वेगळा आहे. आणि हा दृष्टांत नेहमी बिलाड्या आपण लक्षात ठेवायचा. एकदा फारकत झाली, सोडचिट्टी झाली ना, आता काळजी करायची नाही. तिचं घर बसलंय का पुढं काय झालं, तसं देहाची फारकत झाली ना, आता सांगायचं नाही माझं एवढं दुखत तेवढं दुखत, हे कमी पडलं का पुन्हा समजायचं पुन्हा अधोगतीच्या मार्गाला लागला, पुन्हा त्याच मार्गात येणार, त्याच खोळीवर प्रेम करणार. तात्विक दृष्टीने कर्मरहित असे जाणतो. आणि तत्वता सूर्य चालत नाही, पण सूर्य उगवतो मावतो एवढ्याने मोठ्या एका प्रमाणावरून तो चालतो असे आपल्या दिसते. ते दिसते कर्म आचरत असतंय तो आपली तात्विक नैष्कर्मी स्थिती ते आपण करीत नाही हे जाणतो. ओळ क्रमांक 99. एका मोठ्या विद्वानाशी माझी बोलणं झालं होतं, ज्यांना गीतेचे प्रणिते म्हणतात, गीतेचे मास्टर आहेत. त्यांनी सांगितलं होतं, मला म्हटले होते बरं का, आपण असं नाही म्हणायचं सूर्य उगवतो मावळतो, खोटी गोष्ट आहे. जिथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सूर्य उगवतो मावळतो, आपण कसं काय खोटं बोलायचं? आता इथं ज्ञानेश्वर महाराज सूर्य उगवतो मावळतो ही गोष्ट खरी म्हणतात का खोटी म्हणतात? सांगा. फार मोठं व्यक्तिमत्व आहे बघा. ते म्हणले आणि तत्वता सूर्य चालत नाही, पण सूर्य उगवतो मावळतो एवढ्याच एका प्रमाणावरून तो चालतो असे आपल्यास दिसते. मग ही प्रकृतीचा अभ्यास केला ना, दोन पार्ट आहेत बघा. परमार्थात सुद्धा दोन अभ्यास होतील. एक प्रकृतीचा अभ्यास करणार आहे आणि एक प्रवृत्तीचा अभ्यास करणार आहे आणि एक निवृत्तीचा अभ्यास करणार आहे. निवृत्तीचा अभ्यास करणारे संतांचे दास आहेत, संतांचे कृपा छत्रा खालचे. आणि प्रवृत्तीचा जे कर्म करतात ते परमार्थाचेच करतात, पण ते संसाराचे दास आहेत, साधूचे दास नाहीत. एवढ्याच एका प्रमाणावरून तो चालतो असे आपल्याला दिसते. तसे कर्म करीत असताही तो आपली तात्विक नैष्कर्मी स्थिती ते आपण करीत नाही हे जाणतो. जन्म मृत्यू खरे का खोटे? जन्म मृत्यू खरे का खोटे? खोटे आहेत बरं का. आणि ही ओळ पटून द्यायला दुसऱ्या अध्याय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं सूर्य उगवतो मावळतो. पण कशी बघा त्या ओळीशी आपण जेव्हा येऊ ना आगे पिछा बघू तेव्हा त्यांनी सांगितलं, ना तरी उदय अस्त होत जात अखंडित, ना तरी उदय अस्त होत जात अखंडित, तैसे हे जन्म मरण अनिवार्य जगी. जीवावर हा जन्म मरण कसं आहे? अनिवार्य. आणि त्याच्या खाली परत दुसरी ओळ आहे, उपजे आणि नासी नासीले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र परिभ्रमे गा. आता याच्यातून काय सांगितलंय? जन्मने मरणे जन्मने मरणे हे खरं सांगितलेले थोड्या प्रमाणात सांगितलेले. आणि त्याच्या खाली अजून 4 ओळी गेल्या का परत तीच ओळ सांगितली, उपजे आणि नासे हे मायावशी दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असते ते मग मायेच्या वशात, जेव्हा मायेच्या अधीन जेव्हा होऊ आपण तेव्हा आपल्याला दिसत. भूताचा अधीन होतो जो व्यक्ती त्याला भूत दिसतं का? सगळ्यांना भूत दिसतं. जे भूताच्या अधीन झालं ते म्हणतात ते बघ तिकडून आलं.
ते बघ तिकडून आलं. आणि आपण म्हणतो हे तर दिसत नाही कुठं. आणि जर आपल्याला सगळ्यांना दिसलं तर आपण एकच जागेवर राहायचं नाही, सगळे त्याच्याबरोबर जाऊ. म्हणजे नैष्कर्म्य स्थिती तात्विक आपण करीत नाही असे जाणतो. सूर्य उगवतो मावळतो ही गोष्ट खरी नाही, पण तसं दिसतं आणि म्हणून जग फसतं. तो बाह्यता मनुष्यासारखा व्यवहारात जरी दिसतो तरी पण तत्वता परब्रह्मच आहे असे समजावे. ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडलेले दिसते तरी सूर्यबिंब त्यात बुडालेले नसते, तसा आत्मा जरी शरीरात आल्यासारखा दिसतो पण तसा तो नसतो. असा जो पुरुष त्याने काही आपली मग आत्मशरीरात आल्यासारखा आत्मा नाही अशी एवढी जागा नाही. बरं आत्मशरीरातून जातो आणि येतो, जाऊ द्या जन्म मरण तर खोटे, पण शरीरात आला आणि गेला हे तरी खरं आहे का? आता हे साहेब आपल्याला मंडप टाकून देणार आहेत. साहेबांनी मंडप टाकून दिल्यानंतर हे आकाश आलं आणि मंडप काढलं आकाश, असं होणार आहे का? ते वस्तू सत्ता तिथंच आहे. मग गळायला काय लागलेले? गळायला आकाश लागलं का? पत्रे गळायला लागली? शरीर गळायला लागलं? हे डायरेक्ट फायनल उत्तर. एक गाव दोन तुकडेच करून टाकले त्यांनी बस. नाही तर मग काहीच काही सळे ना जळे ना गळे ना काही, असं निश्चळ आहे ते तत्व. म्हणजे माणूस जन्माला ते तत्व आत्मा जातो नाही येत नाही, जाईल तर येण्याची संभावना आहे. बरं गेला कुठं आणि आलं कुठं? तसं तर ते गच्च भरलेले, असं प्रमाण आहे का गच्च भरलेले, घरला घन दाट, असं गच्च भरलेले घन दाट भरलेले. मग ते जाईल कुठं येईल कुठं? जाणे येणे सुद्धा संभवत नाही. म्हणजे कुंभाराने मडक्याचा आकाशाला आकार दिल्यासारखं वाटतंय. तो आकाश पहिल्यापासून ते आकार ती पोकळी पहिलीच होती. कुंभाराने फक्त काय केलंय, खापराला आकार दिला आणि खापर फुटलं. आपण म्हणणं आकाश गेलं बरं का याच्यातलं निघून. म्हणजे हे कसे, हे भ्रांतीच्या ज्यावेळेला आपण आहारी जाऊ त्यावेळेला असं आपलं बोलणं बरळणे आपलं. भ्रांतीच्या अंथरुणावर जो झोपलेला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो असं बोलतो. तो पुरुष त्यांनी काही जो बाह्यता मनुष्यासारखा व्यवहार करीत जरी दिसला तरी पण तत्वता परब्रह्म आहे असे समजावे. ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडलेले दिसले तरी सूर्यबिंब त्यात बुडालेले नसते. असा जो पुरुष त्यांनी काही पाहिले नाही तरी सर्व विश्व पाहिले असे होते. तरी काही नाही पाहिलं म्हणजे त्यांनी हिमालय नाही पाहिला, गंगा गोदा नाही पाहिली, तरी सगळं पाहिलं. कारण सगळं पाहिलं नाही अध्यात तेच सांगितलं, अर्जुना मला एकाला जाणलं ना सगळं जाणल्यासारखे, आणि मला न जाणता बाकीचं पाट्याच्या पाट्या जाणल्या तरी काहीच जाणलं नाही. तसं आहे त्याने त्याने काही पाहिले नाही तरी विश्व पाहिले असे होते. काही त्याने न करताही सर्व काही केले असे होते आणि त्यांनी काही न भोगताही हे यच्च यावत भोगले असे होते. आता सांगा, परब्रह्माचा हे शरीर आपण उपभोग घेतोय, हे वाक्य कसं काय वाटतंय? देवाचा उपभोग काय प्रमाण आहे का? शब्दाचे 2 प्रमाणे. आता कोणतं पहिला विचार करायचा? पहिला तुमच्या प्रमाणाचा. देव खाते, देव पिते, देवावर मिनीज होते, है की नाही? आणि हे देव घेते, देवासह व्यवहार करते. बघा एकदम. अजून काय आहे का? संपलं ना आता त्यांचं. देव येते देव देते, देवाविना नाही ठावरीता कोठे, है की नाही? ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु, ज्ञानाच्या योगाने ब्रह्माचा उपभोग घेतला आणि तनु कशी झाली? तनु ब्रह्म स्वरूप झाली. शरीर पवित्र करू शकतो आपण, शरीर आत्मतुल्यतेच आहे. शरीर आणि आत्मा याच्यात बी एक किंचित फरक नाही. पण केव्हा विषय असताना हरिपाठ देह प्रत्यक्ष झाला देव, आकाराची कैसा ठाव, देहच प्रत्यक्ष झाला देव. पण केव्हा? बीज भाजवणे केली लाही आमा, जन्म मरण नाही त्याच्यातलं चरण आहे. साखरीचा नव्हे ऊस, आता आमा कैसा गर्भवास. त्यामुळे त्यांनी भोगताही यच्च यावत भोगले असे होते. हे एकाच ठिकाणी बसून असलेला दिसला तरी त्याने सर्वत्र गमन केले असे होते. हे असो
एकाच ठिकाणी एकेची ठाई बैसला नाही का, एके ठाई बैसला परी तो सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व झाला अंगेची तो. आता शरीर आत्मा कुठे वेगळा राहिला, आता शरीर तो बी एकच झाला, अंगानेच ब्रह्म झालं. ही अशी कळले हे सगळ्या माणसाला लागू आहे. हे जे वाक्य आहे सगळ्या माणसाला लागू आहे. जो नैष्कर्म्य स्थितीत प्राप्त झाला अर्जुना त्याची लक्षणे सांगतो. तो असा झाला, तू असा हो, आणि जर तू असा नाही झाला ना, असाच राहिला तर काय होईल ते पुढेही सांगतील. सर्व काही केले, भोगले यच्छेवाद भोगले. तो एकाच ठिकाणी बसून असलेला दिसला तरी त्याने सर्वत्र गमन केले असे होते. हे असो. आणि हे ज्ञानेश्वर महाराजाचं चरित्र वाचलं ना, मोगरा फुलला. त्याच्या ज्ञानेश्वर महाराजांशी संवाद दाखवलाय. आणि ज्ञानेश्वर महाराजांना एखाद्याने विचारलं, माऊली आता परत कधी येणार तुम्ही आमच्या गावी? तर माऊली म्हणायचे, मी येतो नाही, मी जात नाही. काय बोलता तुम्ही, लबाड बोलता म्हणते. मी येतो नाही, जात नाही, कारण मी कोण आहे? मी आत्मा आहे. तो कच्चा भरलेला आहे, तो विश्वस्वरूप झालेला आहे. तो येत नाही, जात नाही. बाबांना लोक म्हणायचे, बाबा तुम्ही परत कधी येणार? ते म्हणले, मी जातच नाही, ते येण्याचं सवाल आहे कुठं? काल्याला झाले, बाबा परत कधी येणार? जातच नाही, ते येण्याचा सवाल काय? त्यांनी गमन केले असे होते. हे असो तत्वता अंगानेच विश्वरूप झालेला असतो. तो अंगानेच शरीरानेच परब्रह्म स्वरूप झालेला असतो. ज्या पुरुषाला कर्माविषयीचा खेद वाटत नाही, तरी पण कर्मफलाची इच्छा ज्याच्या मनात केव्हाही व मुळीच उद्भवत नाही. ज्या पुरुषाला कर्माविषयीचा खेद वाटत नाही, तरी पण कर्मफलाची इच्छा ज्याच्या मनात केव्हाही न मुळीच उद्भवत नाही. आणि हे अमुक एक कर्म मी करीन अथवा अमुक कर्म मी सुरू केलेले शेवटास नेईल अशा संकल्पाने देखील ज्याचे मन विटाळत, आणि याला विटाळ म्हणतात. आत्मस्वरूपापासून जीवाने बाजूला जाणं त्याचं नाव विटाळणे. आणि मी अमुक करीत होतो, देहबुद्धीवर येऊन म्हणेल मी अमुक केलं, माझं परिपक्वतेला गेलं. ही कोणत्या बुद्धीचं बोलणं झालेलं आहे? देहबुद्धीचं झालेलं आहे. आणि तो विटाळलेला आहे. जसा विटाळलेला मनुष्य देवापर्यंत आलत नाही. ज्याला वाटतं मी देव आहे, तो विटाळलेला आहे, त्याला देवाच्या दालनात प्रवेश नाही. आणि ब्राह्मण काकांना प्रवेश आहे देवाच्या दालनात, कारण त्यांना माहिती आहे मी कोण आहे. मी ब्रह्म जाणे सो ब्राह्मण, त्यांच्या गळ्यात जाणवे. त्यांना प्रत्येक क्षणाला जाणे मी कोण आहे, ब्रह्म आहे. आणि मी पूजा कोणाची करतोय? आम्ही दोघं एकच आहे आणि आलेला तोच आहे. पण जरा विटाळलेला आहे, म्हणजे देवबुद्धीवाला आहे, म्हणून थोडं त्याला अलीकडे ठेवलेलं आहे. विटाळत नाही तर का? तर ज्ञानरूप अग्नीचे द्वारा ज्याने आपली सर्व कर्मे जाळून टाकलेली. कोणत्या कर्माने? ज्ञानाने. ज्ञानाग्नीचे मुखी जेने जाळीले कर्मे असे की तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. कारण असं सगळं काय झालं, सगळीकडे झालं, गेला तरी केलं नाही, गेला नाही, काही भोगलं नाही तरी सगळं भोगल्यासारखं आहे. एके ठाई बसला तरी तो सगळीकडे गेल्यासारखा आहे, चालला तरी चालला नाही. असं का? तर त्यांनी सगळी त्याच्या शरीराकडून होणारी कर्मे कशाने जाळलेली आहे? ज्ञानाग्नीचे मुखीने जेने जाळलेली कर्म अशेष म्हणजे सगळी, जेवढी बी असतील तेवढी, बरी वाईट. का? तर ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारा ज्याने आपली सर्व कर्मे जाळून टाकली आहेत असा तो पुरुष म्हणजे मनुष्य रूपाने परब्रह्म अवतरला आहे असे समज. जो स्वतःच्या शरीराविषयी उदास असतो. बघता ऐसे जाना जे. मग आपण देहावर जर प्रेम करत असू तर मग मात्र चुकीचं आहे आपले. पण देहात राहून आत्म्याशी प्रेम करतो तर मग तो योग्य आहे. मग त्याचा जो देहाचा सांभाळ कोण करणार आहे? सगळा ईश्वरच करणार आहे. त्याचं तो निमित्त मात्रच आहे फक्त. जो स्वतःच्या शरीराविषयी उदासीन असतो आणि कर्मापासून होणाऱ्या फलाच्या भोगाविषयी निरीच्छा असतो, शरीराबद्दल उदास, केलेल्या कर्माबद्दल निरीच्छ, व जो नेहमी नित्य निरातिशय आनंद स्वरूप होऊन राहिलेला असतो, सतत आत्मस्वरूपामध्ये डुबलेला असतो. जो संतोषाच्या गाभाऱ्यामध्ये बसून, कोणत्या गाभाऱ्यात? संतोषाच्या गाभाऱ्यात. आता आमच्या गावाकडे जर तुम्ही आले ना, तिथे जे गाभारे आहेत तिथे पंढरपूरला जावं ना, देवाच्या गाभाऱ्यात. आमच्या गावचं कशाला, पंढरपूरच्या गाभाऱ्यात जे ते म्हणतात पडा पाया, आणि तेव्हा दोघ जण जोडीने आले का मग देवाची वटी भरा खाना नारळांनी. मग वटी तिथंच घ्यायची, नारळ तिथंच घ्यायचं आणि पैसे द्यायचे त्यांना. हे विटाळलेले आतमध्ये आहेत आणि सोहळ्यातले बाहेर आहेत. ये मृत्यू लोकीचे
उभराटे, त्यांना इंटरेस्ट नाही हरीच्या दासांना, गावाच्या बाहेर आहे. काही प्रमाण आहे का? जे हरीचे दास आहेत त्यांना गावाच्या बाहेर, आणि बाकीचे देहाचे दास आहेत ते देवळात आहेत. उरफाटाने आहे ते बघा. जो संतोषाच्या गाभाऱ्यामध्ये बसून आत्मबोधाच्या पक्वान्न जेवित असतो. काल्याचं कीर्तन चालू झालेले आता कोणतं कीर्तन चालू झालेले? काल्याचा प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. जो संतोषाच्या गाभाऱ्यामध्ये बसून आत्मबोधाचे पक्वान्न जेवित असता तो ते पुरे कधीच म्हणत नाही येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या. कोणत्या गाभाऱ्यात बसलाय? आणि हा पक्वान्न कसली खातोय? आत्मबोधाची पक्वान्न जेवित असता पुरेच नाही म्हणत कधी. आणि देणारा बी म्हणतो आज देतो पोट भरी, भरपूर देतो पुरे म्हणाल तो वरी. घातले दुकान देती आली आसी दान संत उदार उदार. अहंकारात्मक वृत्तीसह आशेची ओळणी करून टाकून अधिक अधिक वाढत्या प्रेमाने तो ब्रह्मसुखाची गोडी कितीतरी घेत असतो. काय केली? अहंकारात्मक वृत्तीसह. अहंकारात्मक वृत्ती, देह अहंकार. अहंकार हा शब्द आला ज्ञानेश्वरी का पहिलं डोक्यात घ्यायचं. कोणता अहंकार? देह अहंकार. तो देह अहंकार मी देह म्हणता कोटी ब्रह्म हत्या. ती देह अहंकारात्मक वृत्तीसह आशेची ओवाळणी करून टाकून. नवीन बालक आणलं का हॉस्पिटलमधून, ते तुकडे ओवाळून टाकून देतात आणि त्या तुकड्याकडे कोणीच बघत. कुत्र्याच्या पोटात त्यांनी खाल्लं तर दुखला असंच तुकडा टाकलेला असतो. तो वाकडा तिकडा झालेला असतो, सुकलेला आहे का ना, त्याला अजून काळं लावून आहे की नाही. तसा कशाकडे पाहत नाही हा. पहा, ओवाळणी करून टाकून अधिक अधिक वाढत्या प्रेमाने तो ब्रह्मसुखाची गोडी कितीतरी घेत असतो. जसं कुत्र्याने ओकून गेल्यानंतर त्या उलटीकडे जसं कोण पाहत नाही तसं तो प्रापंचिक सुखाकडे पाहत नाही. म्हणून ज्या ज्या वेळी जे जे मिळेल त्यातच तो संतुष्ट असतो. आणि ज्याला आपली आणि परकी ही दोन्ही नसतात, ज्याला जवळचा आणि लांबचा नाही, तो आपल्या दृष्टीने जे पाहतो ते तर आपणच होतो. याला अमृत अनुभव चालू झाला. आता ही आपली दृष्टी नसावी, पण आपल्या बाबाची दृष्टी मात्र नक्कीच असावी. कारण आपण अनन्य भावाने त्यांना शरण आहे आणि त्यांच्याकडे हेच प्राप्त करण्यासाठी आपण गेलेले. ते ज्या सुखासनावर बसलेले आहेत त्यांच्यासारखा आपल्याला चष्मा त्यांच्याकडून घ्यायचा आहे. म्हणून ज्या ज्या वेळेस ते जे जे मिळेल त्यात तो संतुष्ट असतो. आणि ज्याला आपले आणि परकी हे दोन्ही नसतात, तो आपल्या दृष्टीने जे पाहतो ते तो आपणच होतो. ज्याला पाहिजे त्याला तो काय पाहतो? आपणच स्वतःला पाहतो. आणि जे कानाने ऐकतो तोही तोच झालेला असतो. जे ऐकलेले ते सुद्धा काय? मग आता काय भेद आहे? याला म्हणता येतं अद्वैत कुसरी एकच आहे सगळं. जे पाहतोय दिसतोय दोन तेच. ऐकलेलं ते सुद्धा काय येतो? तेच आहे. पायाने जे चालतो, तोंडाने जे काही बोलतो आणि शरीराने जितके म्हणून व्यापार करतो ते सर्व आपणच अंगाने झालेला असतो. हे कसं काय होईल एवढं सगळं? कोणाचं बिराड पाठीवर म्हणतात, विंचवाचं बिराड. आता यांनी सगळं एवढं बिराड तो पाठीवर घेऊन चाललंय बघा. हे सगळं जे असं ते केलेलं आहे त्यांनी. जे ऐकलं ते बी तेच, चालला ते बी तेच, सगळं सगळं तेच समजतो तो. भरला घन दाट हरी दिसे, त्याला दुसरं काही दिसतच नाही. विंचवाचं बिराड पाठीशी शबात. पायाने जे चालतो, तोंडाने जे काय बोलतो, त्या शरीराने जितके म्हणून व्यापार करतो ती सर्व आपणच अंगाने झालेला असतो. तात्पर्य सगळं जगत आत्मस्वरूप पाहतो. हा अमृत अनुभव. आपल्याला ही दृष्टी मिळाली पाहिजे, हळूहळू झाली पाहिजे. आपली एका झटक्यात तर नाही व्हायची आपण, कारण आपल्या पुढचे सिनियर आहे ते अजून झटक्यात झालेले नाही आणि त्यांचे आपण दास म्हणलो आपल्याला तेच होणार आहे. पण आपण हळूहळू असतो. आपला प्रवास मात्र तसाच झाला पाहिजे. हे असो पहा, फार काही सांगावे. हे अखिल विश्व ज्याला आपल्या आत्मस्वरूपा वाचून वेगळे काही असे दिसत नाही, अशा अवस्थेत ते कर्म ते कोणते व त्याला कशी काय बाधा करणार? सगळं विश्व जर तो झाला तर कर्म म्हणून काय वेगळं राहिलं? कर्म सुद्धा कोण झालाय? तो एकदम म्हणजे फार बाकीचं त्यांनी काही घेतलंच नाही. मागचं कर्म धर्म काय नाही, फक्त नारायण झालं. म्हणजे एकदम एका वाक्यात उत्तर बरोबर, एकदम बरोबर. कर्म सुद्धा नारायण स्वरूप आहे, करणारं नारायण स्वरूप आणि करून घेणारं सुद्धा
बघा सगळं ते म्हणजे देह ध्यातात ध्यान त्रिपुटी, हे त्रिपुटी मावळली, त्रिपुटी मावळली हे आहे. पण त्रिपुटी मावळली न दीप उजळला, हा त्रिपुटी संपली म्हणजे 3 दिसायला कर्ता कर्म आणि कार्य हे 3 नसून हे काय सगळं एक आहे. हे संपलं त्याच्या दृष्टीने. कर्म ते कोणते सांगा बरं. हे विश्व ज्याला आपल्या आत्मस्वरूपातून वाचून वेगळे वाटत नाही, विश्व ज्याला आपल्या आत्मस्वरूपातून वेगळे काही असे दिसत नाही, अशा अवस्थेत कर्म ते कोणते व त्याला ती कशी बाधा करणार. कर्म वेगळं आणि मग त्या कर्मापासून त्याच्याकडून वाईट झालं चांगलं झालं मग त्यांनी त्याला बाधा होईल. पण कर्म शिल्लक नाही राहिलं, काहीच नाही राहिलं एक. आणि ही दृष्टी झाली का, आणि या दृष्टीने जर राहता राहता आपण संपलो तरच आपण निरीच्छ होऊ, मुक्त होऊ. बरोबर असं केलं आपण, कडूपणा गेला, सगळं विश्व झाले आठवं नाठवं गेले, भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. आणि या स्थितीला तुका म्हणे भाग्य याच नावे म्हणजे, आणि याच्यासाठी संसारी जन्मीजे. आणि हे जर नसेल संसारात लय गाड्यान घोड्यान सगळं निर्माण केलं, सगळं काय केलेलं आहे ते साबरीच्या झाडाला आलेली फळं ती कोणी टाळलं यांनी वाजवाय पाय बाबा गाव टाळे तुम्ही आज शांत आहे तुम्ही. आज निराळ विचार आहे हे परफेक्ट उत्तर आहे. कर्म कोणते हो त्याला कशी बाधा करणार. मत्सर ज्या द्वैतापासून उत्पन्न होतो इतके सुद्धा द्वैत ज्याच्या ठिकाणी उरलेले नाही तो निर्मत्सर झाला आहे. हे काही शब्दाने बोलून दाखवले पाहिजे. ज्याच्यामुळे मत्सर होतो 2 दिसलं तर मत्सर निर्माण होईल, पण त्याला 2च दिसत नाही. आता काय सांगायची गरज आहे का तो मत्सरी झालेला आहे म्हणून. काय शब्दाने सांगून कळणार आहे. बापरे, हे व्हायचे आपल्याला. इथपर्यंत आपला प्रवास याला अमृत अनुभव म्हणतात. आणि इथपर्यंत आपला प्रवास सुखरूप झाला का झाला, आपल्याला काहीच करायची गरज नाही. मग तो सर्व प्रकारे मुक्त आहे. तो सर्व कर्म करीत आजचाही कर्मरहित आहे. तो सगुण म्हणजे गुणात वावरत असलेला दिसतो तरी पण गुणातीत आहे यात संशय नाही. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आहे, दिसतंय सगुण. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. पुढं काय नाम पाठ मौन पाच. आता या वाक्याचा किती बारकाईने विचार करायचा आहे. सगुण हे ध्यान याचाही नाही विचार करायचा, पण पुढचं लय महत्वाचं आहे. काय साहेब पुढचं काय. नाम पाठ मौन म्हणजे प्रपंचाचं मौन आणि नामाचा पाठ. आपला असं आहे प्रपंचाचा पाठ आणि नामाचं मौन. ज्याच्या चर्चाच नाही झाल्या पाहिजे त्या प्रपंचाच्या चर्चा आपल्या मुखरबिंदूवर आहेत. आपलं मुखरबिंदू काय भारी म्हणायचं. आपल्या मुखरबिंदूवर सगळ्या परमार्थी परपंचाच्या चर्चा. मदनी बाबांनी आपल्याला प्रश्न विचारला होता गजानन महाराज मंदिरात, आपण प्रपंचिक आहोत का परमार्थिक आहोत. म्हणजे चुकू नये म्हणू नका परमार्थिक आहे, पुरे प्रपंचिक आहोत आपण. कारण प्रपंचातले हेवे दावे हल्ले हेलकावे आपल्याला अजून जाणवतात. आणि हे सगळं झालं तर काहीच नाही, निर्मोही झाला निर्मत्सरी झाला. एकच सांगावं पाहिजे त्याला सगळं काय दिसतंय. बोललेलं सुद्धा तेच, ऐकलेलं सुद्धा तेच, पाहिलेलं सुद्धा तेच. मग देह सुद्धा त्याचं काय झालेलं आहे तेच झालेलं आहे. तो गुणातीत आहे यात संशय नाहीये. तो देहधारी तर खरा, तो देहधारी तर असतो खरा, पण विचारदृष्ट्या चैतन्यासारखा असंग दिसतो. चैतन्य कसं आहे संग रहित आहे. आणि ही प्रार्थना देवाकडे करायची आपल्याला. निसंग तुम्हा एकटे राहणे असे तुम्ही आता तैसे मज करून ठेवी नारायणा. तुम्ही निसंगात नाही कट कट साहो येत. आपल्या पाठी मागत सगळी कटकटच आहे. गावाला गेलो कटकट, मुंबईला आलो कटकट, पंढरपूरला गेलो तरी अरे बापरे, पंढरपूरला गेलो तर कटकट. म्हणजे आता आपली कटकट कधी जाणार आहे. देहाशी संबंध तोडला कटकट संपली, देहाशी संबंध जोडला विंचवाचं बिराट सगळं आलं आपल्याला चिटकायला. आणि काही लोक व्यवहारात म्हणतात हा काहीच लावून घ्यायला मागत नाही. भावांचं निघालं ना, आईचं काहीच लावून घ्यायला मागत नाही. हा तू काहीच लावून नाही, जसं तू या जगातलं काहीच लावून घेऊ नको. तुला निसंग राहा कशाच्या संघाच्या पाशात. अजून एक प्रमाणे
न करी रे संग. कशाचा संग नको करू? प्रकृतीचाच पहिला संग टाकायचा आहे. न करी रे संग राहे तू निश्चळ, लागून येदी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, या विना अनुभवाविन बडबडती. आणि जर खरोखर जर अनुभव असेल तर इंद्रियाचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन. काही संकल्प तो करू शकत नाही. आणि मग त्याचा काय विचार आहे? तुका म्हणे गंगा, बरोबर ना? तुका म्हणे नये जाणीव अंतरा, मी अमुक कोणतरी आहे, नये जाणीव अंतरा. हृदयी तो थारा आनंदाचा, अंतरी तो थारा आनंदाचा, बरोबर ना? सतत त्या स्वरूपाशी एकरूप आहे. तो देहधारी तर असतो खरा, पण विचारदृष्ट्या चैतन्यासारखा असंग दिसतो. कारण ब्रह्माच्या कसाला लावून पाहिल्यावर तो ब्रह्मा इतकाच अत्यंत शुद्ध दिसतो. काय प्रमाण आहे तुमच्याकडे? तुकाराम महाराजांची परीक्षा घेतल्यानंतर एका विद्वानाने भर सभा बोलवली सज्जनांची, आणि त्या सभेत हात वर करून सांगितलं. काय सांगितलं? काय म्हणे? रामेश्वर भेटत तुझ्या तुका विष्णू अजून पण नाही. अजून त्याच्यात अजून एक सूक्ष्म प्रमाणे एक पाऊल मागे जाते. मग आठवल, ब्रह्माच्या कशाला लावून पाहिला तर तो ब्रह्माच्या इतकाच अत्यंत शुद्ध दिसला. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासियाने, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा, तुम्ही सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. तुम्ही आम्हाला ती टॅक्ट दाखवा. तुलना केली. किती वाक्य समर्पक आहे. तुलना केली. असा जरी केवळ मुक्त आहे तरी पण एखाद्या वेळी कौतुकाने यथाविधी यज्ञाधिक कर्माचे आचरण करतो, तरी ती संपूर्ण कर्मे त्याच्याच ठिकाणी म्हणजे आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी लयाला जातात. तो परत वेदाधिक कर्म यज्ञाधिक करतो, काही कर्म धर्माची करतो, पण ती सगळी कोणाकडे गेली? त्याच्या चरणावर आत्मस्वरूपात. कारण तो स्वतःसाठी गेल्यासारखं झालं. ती त्या स्वरूपाच्याच ठिकाणी मिटली गेली, लयाला जातात. ज्याप्रमाणे आकाशात अकाली उत्पन्न झालेले पोकळ ढग, काय दृष्टांत दिला. या दृष्टांताशिवाय समजणार नाही. ज्याप्रमाणे आकाशात अकाली उत्पन्न झालेले पोकळ ढग वृष्टी केल्यापासून लगलीच तसे आपोआप त्याला लयास जातात. आकाशात आलेले ढग पुन्हा आकाशातच गडप झाले. तशी यांनी जरी कर्म केल्यासारखी दिसली तरी ती कर्म त्याच्याच स्वरूपात लयास गेली. त्याप्रमाणे तो जरी वेदविहित कर्माचे यथाविधी यथासांग आचरण करीत असला तरी ती त्याच्या एकत्व निश्चयापासून ऐक्यासच येतात. कर्माच्या ठिकाणी त्याचा आत्मिक दृष्ट्या दुजाभाव नसल्यामुळे ती त्याच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लय पावतात. कर्माला सुद्धा तो काय पाहतो? आत्मिक दृष्ट्या त्याच्यात भेदच नाही पाहत. माझा आत्मा आणि कर्म हे दोन्ही काय एकच पाहतो. त्याच्यामध्ये थोडाही भेद पाहत नाही. तरी ती त्याच्या एकत्व निश्चय यथासांग कर्म आचरित असला तरी ती त्याच्या एकत्व निश्चयामुळे, कशाच्या? जगामध्ये एकच तत्व आहे, एकत्व निश्चयामुळे ऐक्यासच येतात. कर्माच्या ठिकाणी त्याचा आत्मदृष्ट्या दुजाभाव नसल्यामुळे, आत्म्यापासून हे दुसरं वेगळं आहे असा भाव नसल्यामुळे ती त्याच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लय पावतात. कर्माचरणात त्याची दृष्टी कशी असते पहा. ते एक हवन कर्म, मी हवन करता, ती विजता, ते काय झालं? त्रिपुटी मावळली बघा. त्याप्रमाणे हवन कर्म, हवन करता मी, व या यज्ञात हा अमुक भोगता परमेश्वर, भोगता. अशा प्रकारे ज्याच्या बुद्धीत भिन्न भाव नाहीच, सकारात्मक शब्द नाहीच, म्हणून तो जे जे इष्ट यज्ञ करतो त्यातील होम द्रव्य व मंत्र इत्यादी सर्व तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर बुद्धी झालेला अविनाश भावरूप अर्थात ब्रह्मस्वरूपच आहे असे तो पाहतो. यज्ञातली सगळी सामुग्री हवन द्रव्य सुद्धा तो काय पाहतो? ती माझी सांगाय सगळंच ते झालेलं आहे. तो वेगळेपणाने पाहतच नाही. अविनाश भावरूप अर्थात ब्रह्मस्वरूपच आहे ते असे तो पाहतो. म्हणून अर्जुना ते कर्म ब्रह्मरूपच आहे
अशी समबुद्धी ज्याच्या अंतकरणात बांधली, काय कर्मच काय, म्हणून अर्जुना कर्मच ब्रह्मरूप आहे अशी समबुद्धी ज्याच्या ज्याच्या अंतकरणात बांधली, त्याने प्राप्त कर्तव्य कर्म केले तरी ते नैष्कर्मेच होय. त्यांनी वाट्याला आलेलं कर्म केलं तरी त्यांनी ते कर्म केलंच नाही. आता ज्याची अविचारूपी बाल्यावस्था गेलेली आहे, अर्थात विवेकरूपी तारुण्यात ज्याने विरक्तीशी लग्न लावलेले आहे, कारण लग्न लागल्यापासून अग्निसेवा करता येत नाही. मग ज्याची जीव ब्रह्म ऐक्यरूप जो योग्य योगाग्नी त्याची उपासना ज्याने आरंभलेली आहे. आपल्यामध्ये जर एखादा माणूस वारला आणि त्याचं पोरग आहे तर त्या पोराचं लग्न झालेलं असेल तरच तो पाणी पाजायला चालतो का बिगर लग्नावाला चालतं, आणि नसलं तर मग पुतण्याचं हसते. म्हणजे त्याचं काय झालं पाहिजे, आपण काय म्हणतो त्याला काय झालं पाहिजे, त्याला भाजलेला आहे तरच तो चालतो. तसा बाबा आपल्याला मिळाला पाहिजे जो जीव ब्रह्म ऐक्याने काय झालेला आहे, भाजलेला आहे, तोच त्या पुढच्या क्रिया करायला योग्य आहे, अधिकारी आहे. आता ज्याची अविचारूपी बाल्यावस्था गेलेली, अविचारूपी कोणती अवस्था आहे, आपल्या डोक्यात जर अविचार आला तर ती कोणती अवस्था आहे, बाल्यावस्था. लहान पोरासारखं आपण वागतो. अर्थात विवेकरूपी तारुण्यात ज्याचे विरक्तीशी लग्न लागलेले, कोणाशी लग्न लागलं पाहिजे, विरक्ती म्हणजे या कशाशी मला गरज, वैराग्य त्याच्याशी. कारण लग्न लागल्यापासून अग्निसेवा करता येत नाही, म्हणजे कोणाशी लग्न लागण्याशिवाय, विरक्तीशी लग्न लागल्याशिवाय पारमार्थिक त्याचं कार्य घडत. 14व्या अध्यायातली सुरुवातीमध्ये सांगितलेलं आहे ज्ञानच आहे की 15व्या अध्यायात ज्ञानच आहे, पण ते ज्ञान फळाला कधी, तरी विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेच नाही हे विचारून ठाई ठेविले देवे. जोपर्यंत विरक्ती जीवनात निर्माण होत नाही तोपर्यंत ज्ञान हे तगू शकत नाही, स्थिर राहू शकत नाही. त्या ज्ञानामध्ये चलबिचल होईल, हेळसांड होईल, म्हणून विरक्ती अत्यंत गरजेची. मग ज्यांनी जीव ब्रह्म ऐक्यरूप जो योगाग्नी त्याची उपासना ज्यांनी आरंभलेली आहे. लोक म्हणतात ना आम्ही योग साधना करतो, योग साधना कोणती, ही योगाग्नी जीव ब्रह्माशी ऐक्य झालेलं आहे तो खरा योगी आहे. बाकीचे मग नुसतेच शरीराचे पोषण करणारे आणि शरीराचे डामडोल पुरवणारे ते आहेत. असे जे रात्रंदिवस यज्ञ करणारे आहेत, ज्यांनी गुरुवाक्यरूपी अग्नीत विरक्तीशी लग्न लागलं, अजून काय केलं त्यांनी, अविवेक गेलेले, बाल्यावस्था गेलेली, आणि असे जे रात्रंदिवस यज्ञ करणारे आहेत म्हणजे कर्म करणारे. यज्ञ म्हणजे काय, यज्ञ म्हणजे कर्मच, तुमच्या वाट्याला आलेली कर्मच म्हणजेच यज्ञ. असे यज्ञ करणारे आहेत आणि ज्यांनी गुरुवाक्यरूपी अग्नीत मनासं वर्तमान अविद्येचे हवन केलेले आहे. काय गुरुवाक्य सांगतो, आम्ही गुरु केले, आमचे गुरुले असे तसे. गुरुने वाक्य काय सांगितलं, गुरुवाक्याचं मनाचं हवन करायचंय, म्हणजे मन त्या यज्ञात टाकून द्यायचं आणि मन संपून टाकायचं. जेवढी सामग्री यज्ञात टाकली ती संपून गेली. तसं मन हे गेले विलया ब्रह्मानंद माझारी. काय काका म्हणतात, गुरुवाक्य मन दुतले. काय वाक्य आहे गुरुचं वाक्य, गुरुवाक्याने मन धुतलं. गुरुचं वाक्य आहे तत्वमसी, तू ब्रह्म आहेस. 4 महावाक्य, त्याच्यातलं एक महावाक्य गुरु सांगतो, तू माणूस नसून, तू मन नसून, तू बुद्धी नसून, तू शरीर नसून, तू पंचमहाभूत नसून, तू चैतन्य आहेस. आणि त्या चैतन्याशी एकरूप झाल्यामुळं बाकीचे सगळे बुद्धीतले असलेले दोष इंद्रियाधिक विषयाचे ते त्यांनी त्या यज्ञामध्ये हवन करून टाकले. ज्याने गुरुवाक्यरूपी अग्नीत मनासं वर्तमान अविद्येचे हवन केले, अज्ञानाला संपून टाकलं. अर्जुना, ज्या यज्ञाद्वारा आत्मसुखाची इच्छा केली जाते असा यज्ञ. कोणता यज्ञ, आता कर्म सगळेच करतात, पण कर्म करताना लोकांची काय अपेक्षा आहे, घरदार प्रपंच चांगला सुखात राहा. आणि साधू कर्म करतो तो म्हणतो बस ईश्वराचं कार्य आपल्याकडून घडावं, ईश्वर प्राप्ती व्हावी, आपल्या मनुष्य जन्माचं फळ आपल्याला मिळावं. त्या यज्ञाद्वारा आत्मसुखाची इच्छा केली जाते असा यज्ञ त्या योगरूपी अग्नीचे ग्रहण केलेले, असा यज्ञ त्या योगरूपी अग्नीचे ग्रहण केलेले जे अग्निहोत्री ते करतात त्याला दैव यज्ञ असे म्हणतात. जे यज्ञ करणारे म्हणजे तो जीवात्मा, तो दैव यज्ञ असे म्हणतात. आता जे ब्रह्माग्नीचे अग्निहोत्री
ब्रह्मप्राप्तीची इच्छा करणारे आहेत ते स्वधर्म यज्ञानेच यज्ञ पुरुषाची उपासना करतात आणि त्याच विषयी वर्णन सांगतो. ऐक, आपल्या वाट्याला आलेलं कर्म करताना ते कोणाचं कर्म करतोय? डॉक्टरांना सांगितलं मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये 8व्या अध्यायात सांगितलं काय? तया सर्वात्मक ईश्वरा. आपल्या वाट्याला आले स्वकर्माची कुसुमाची विरा, त्या संतोष त्या परमात्म्याला करायचं, त्याला पूजा केली होय आपारा तोषा लागी. त्याप्रमाणे जे ब्रह्मप्राप्तीची इच्छा करणारे आहेत ते स्वधर्म यज्ञाने आहेत. म्हणजे आपल्या वाट्याला आलेली सगळी कर्म ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत आपल्या शरीराच्या, ते कर्म करून यज्ञ पुरुषाची उपासना करतात, तेव्हाच देव संतुष्ट होतो. अर्जुनाने युद्ध केलं तेव्हा देव संतुष्ट झाले. देहाची कर्म टाकून जर पळून जात होता तेव्हा देव असंतुष्ट होते त्याच्यावर. आणि आपल्या वाट्याला आलेली कर्म केली तर देव आपल्यावर काय होणार आहे? संतुष्ट होणार आहे. यज्ञाने यज्ञ पुरुषाची उपासना करतात त्याच विषयी वर्णन सांगतो. ऐक, कोणी आत्मसंयम रूप अग्नीमध्ये होम करणारे ते कायिक, वाचिक आणि मानसिक निग्रह रूपी या 3 युक्ती मंत्रांनी पवित्र अशा यज्ञ इंद्रिय रूप द्रव्याचे हवन करतात. कायेने, वाचेने आणि मनाने निग्रह रूप सगळ्याचा निग्रह करायचा. कायेने प्रपंचाकडे पळी, इंद्रियांची विषयाकडे पळाली, मनाची तिकडे त्याचा निग्रह करून त्या 3 युक्ती मंत्रांनी पवित्र अशा इंद्रिय रूपी द्रव्याचे हवन करतात. दुसरे त्या इंद्रियांना वळण लावतात. पडिले वळण इंद्रियाचं, त्यांची तिकडं बहिर्मुख झालेली वृत्ती अंतर्मुख करतात. दुसरे कोणी वैराग्य रूपी सूर्य उगवल्यावर बरोबर संयम रूपी कुंडाची रचना करून त्या कुंडामध्ये इंद्रिय रूप अग्नी ज्ञानाने पेटून तो प्रज्वलित करतात. म्हणजे दोघांमध्ये कार्यक्रम तसाच चाललेला आहे. त्याने इंद्रियांना रिटर्न बॅक मारून अंतर्मुख केलेले. इथं सुद्धा दुसरे कोणी वैराग्य रूपी सूर्य, जीवनात वैराग्य निर्माण झाल्यामुळे संयम रूपी कुंडाची रचना केली. सगळ्या विषयाबद्दल त्याच्याकडे काय आला आता? विषय म्हणजे फक्त प्रापंचिक सुधारणा ही सुद्धा विषय येते. विषय म्हणजे निव्वळ वाईट विषय नाही. संयम कुंडाची रचना करून कुंडामध्ये इंद्रिय रूपी अग्नी ज्ञानाने पेटून, आता इंद्रियांना काय केलेले? तिकडे वळण पडिले इंद्रिया, आणि इकडे ज्ञानाला इंद्रियांना कशाचं वळण लावले? ज्ञानाचं. जोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाजी. म्हणजे इकडं सुद्धा इंद्रियांना सुद्धा काय? तेच ज्ञानाने पेटून तो प्रज्वलित करतात. त्या इंद्रिय अग्नीने वैराग्य रूप ज्वाळा घेतली तेव्हा लगलीच काम क्रोधाधिक विकार रूप लाकडी पेटली. पंच ज्ञानेंद्रिय रूपी 5 कुंडात विषय आशा रूपी धूर निघून जातो. काही प्रमाण आहे का तुमच्याकडे तुकाराम महाराजांचं? माहितीच्या वेळेस माहितीच्या वेळीच प्रेत रूप झाला शरीराचा भाव, लक्ष याला ठाव आणि त्याच्या पुढे रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म. बघा, ज्ञानाग्नीने वैराग्य रूपा ज्वाळा घेतली तेव्हा लगलीच काम क्रोधाधिक विकार ते शांत झाले. लाकडी पेटली ती. ज्ञानाग्नी वैराग्याच्या श्रेणी लागल्या शरीरात, ज्ञानाग्नी चेतला ब्रह्मत्वेसी. त्यांनी लगेच पेट घेतला. हे काम क्रोधाधिक लाकडं जळून गेलेली आहेत. पंच ज्ञानेंद्रिय रूपी 5 कुंडातून विषय आशारूपी दूर निघून गेला. मग वेदांतात सांगितलेल्या विधी वाक्याच्या कुशलतेच्या साह्याने, वेदांतात सांगितलेल्या विधी वाक्याचा काय इकडं वाक्य आलं, मग गुरु वाक्य आलेले, वाक्याच्या कुशलतेच्या साह्याने इंद्रिय रूपी अग्नीत असलेल्या कुंडात विषय रूपाची आहुती देऊन यज्ञ करतात. विषयाला आहुती देऊन मी ब्रह्मस्वरूप आहे याची विषयाच्या कुंडात ते एक रूप यज्ञ करतात. अर्जुन अशा प्रकारे कोणी आपल्या सर्व दोषाचे क्षालन केले, दुसरे कोणी हृदयरूपी आरणीवर विचाररूपी मंथा केला व तो मंथा धैर्यरूपी भाराने वरून दाबून धरला आणि शांतीरूप रज्जूने बळकट बांधला व गुरुवाक्यरूपी मंत्राच्या साह्याने जोराने मंथन केले. आता इथं चालल्यात गवळणीची मंथन चाललीत मंथन. म्हणले चांगले घुम घुम करते डेरे, दही दूध तूप खाऊन हे डेरे चांगले भोपावले. ह्या डेऱ्यामध्ये घुम घुम चाललं पाहिजे ना. म्हणजे किती चिंतनाची सांगितली इथं घुमणूक. करू दे मंथन, करू दे मंथन आहे की नाही. अशा प्रकारे समरसतेने साह्याने जोराने मंथन केले. कशाचे? शांतीरूप रज्जूचे बळकट बांधला.
धैर्यरूपी भाराने भरून दाबून धरला आणि शांतिरूप रज्जूने बळकट बांधला व गुरुवाक्यरूपी मंत्राच्या साह्याने जोराने मंथन केले आणि घुसळला. अशा प्रकारे समरसतेने सर्व वृत्तीचे ऐक्य करून सगळ्या वृत्ती बहिर्मुख झाल्या होत्या. त्यांना काय केलं आता? अंतर्मुख करून आतली जी वृत्ती आहे तिला जाग केलं. निज वृत्तीची स्ववृत्ती ती जागृत करून समरसतेने सर्व वृत्तीचे ऐक्य करून मंथन केल्याने ते तेथे तात्काळ उपयोगास आले. त्याचे कारण असे की ज्ञान अग्नी प्रगट झाला. आणि प्रगट झाला म्हणला बोल बघता काय पाहिजे, तो परिपक्व झाला. त्याचा तो यज्ञ काय झाला? सफल झाला. तेव्हा प्रथम रिद्धी सिद्धीचा मोह हाच कोणी उत्पन्न झालेला धूर त्याच्यातून निघून गेला की तो यज्ञ प्रगट झाल्यावर पहिला धूर निघून गेला. कोणता? रिद्धी सिद्धीचा धूर निघून गेला की मग सूक्ष्म आशा ज्ञानाग्नीच्या ठिकाणी उत्पन्न झाली. मग सूक्ष्म अशा ज्ञानाग्नीची ठिणगी उत्पन्न झाली. धूर निघून गेला आणि मग ज्ञानाग्नीची शुद्ध ठिणगी झाली. यमदमानी अगोदरच वाळून हलके झालेले जे निर्दोष मन म्हणजे लाकडं ते त्या ज्ञानाग्नीच्या ठिकाणी पेटवून घातले. यम नियम म्हणजे मनाची जे धावणं होतं, मनोनिग्रह इंद्रिय दमन करून मनाला लाकडं सारखं वाढून ठेवलं होतं, त्याला त्या यज्ञात टाकून ठिणगी पेटवून घातले. याच्या साह्याने ज्वाळा अतीव प्रदीप्त झाल्यानंतर त्याने अनेक प्रकारच्या वासनारूपी समिधा, अनेक प्रकारचे स्नेह, हेच कोणी तूप हे लावून त्या जाळल्या. हे जे मोह माया स्नेह गोत्रजांचं प्रेम या सगळ्या समिधा आहेत यज्ञातल्या, आणि त्याच्यात टाकून तूप ते जवळचे नातेवाईक त्यांना तुपाची भूमिका आहे. ते सगळ्या समिधा टाकून तो स्नेह सगळा जाळून टाक. हे यज्ञ कुठं कोण करतंय? त्याचं मंत्र गोत्रजांना तर खुश ठेवायचं, मेवणा आलाय त्याला कपडे लत्ता करून दिवाळीला पाठवायचे, बहिणीला साडी घ्यायची. मी घ्यायचं नाही का? हे करायचं, पण आसक्ती त्याच्यातली ना ते तूप जाळून टाकायचं आहे. नंतर यज्ञ करणाऱ्या जीवरूपी दीक्षिताने पहा आता काय वाक्य आलंय. मग नंतर यज्ञ करणाऱ्या जीवरूपी दीक्षिताने म्हणजे ब्राह्मणाने सोम या मंत्राने त्या प्रदीप्त केलेल्या ज्ञानाग्निरूपी ज्ञानरूपी अग्नीत इंद्रिय क्रमाची आहुती देऊन टाकली. सोम झाला तो ब्रह्मरूप झाला आणि इंद्रियाची आहुती देऊन टाकली. म्हणजे इंद्रियांना का जाळून टाकलं का नाही? त्यांच्या आशा तृष्णा वगैरे संपल्या त्याच्या जीवनातल्या, त्याला काही जाता थारा शिल्लक राहिलेला नाही. तू का म्हणे रक्षा झाली आपोआप, गुरुकृपे दीप उजळला. नंतर यज्ञ करणाऱ्या जीवरूपी दीक्षिताने सोहम, आता जीवरूपी दीक्षित कोण झाला? आता ब्रह्म झाला. ते ब्रह्म मी आहे या मंत्राने त्या प्रदीप्त केलेल्या ज्ञानरूपी अग्नी इंद्रिय कर्माची आहुती दिली. आणि जोपर्यंत हा ज्ञानाग्नी पेटत नाही तोपर्यंत इंद्रिय मात्र विषयापासून माग येऊ शकत नाही. किती त्यांना माग करण्याचा प्रयत्न केला तर ते येऊ शकत नाही. ते ज्ञान मिळालं पाहिजे. याच्याबद्दल 34 नंबर पुढच्या श्लोकातच सांगणार आहे. जेथ प्रवृत्ती झाली पांगळी, तर्काची दिठी गेली, इंद्रिय विसरली, विषय संगू, ते ज्ञान पैगा. काय म्हणा? त्या ज्ञानाशिवाय इंद्रिय प्रवृत्ती पांगळी होऊ शकत नाही, इंद्रिय विषय संग विसरू शकत नाही, तर्क संपू शकत नाही जोपर्यंत ते ज्ञान प्रगट होत नाही. जीवरूपी दीक्षिताने सोम या मंत्राने त्या प्रदीप्त केलेल्या ज्ञानरूपी अग्नीत इंद्रिय कर्माची आहुती दिली. तिलांजली नाम रूपासी. जीवत्व संपलं आता, नाम रूप हे सगळं माझं संपलं. आता मी कोणीच नाही, मी संपत हांडे नाही किंवा मी तुकाराम महाराज नाही, मी देऊगावचा नाही, मी कुंड्याचा नाही. दिली तिलांजली नाम रूपासी, शरीर ज्याचे त्यास समर्पिले. जाता जाता तेवढं जरी कळालं शरीर कोणाचं आहे कोणाला देऊन जायचंय तरी आत्म्याच्या बोधाकडे थोडीफार वाटचाल होईल. कोणाचं शरीर आहे त्याच समर्पिले. अजून बोंब मारिली, फिरविला घट हा शरीराचा, फोडीला चरणी ईश्वराच्या, महावाक्य ध्वनी कानात बोंब झाली. तुका म्हणे मग रक्षा झाली आपोआप. शेवटी ज्ञानरूपी अग्नीत इंद्रिय कर्माची आहुती दिली. शेवटी प्राणक्रियारूपी सुरुवा नावाच्या यज्ञ पात्रास ज्ञानाग्नीमध्ये पूर्ण आहुती दिली. म्हणून ब्रह्मायक्यरूपी बोध यज्ञाच्या श्रेष्ठ शेवटचे अवभूत स्नान
सहजच घडते. म्हणजे शेवटचे ऐश्वर ऐक्य जे ईश्वराचं ऐक्य जे आहे ते प्राणक्रियारूपी शिवा म्हणजे जाण्या येण्याच्या योगाने तिथपर्यंत जाऊन भेटलो आणि शेवटचं स्नान जे ते त्याला घडलेले जे कर्माचं ब्रह्म ऐक्यरूपी बोध यज्ञाच्या शेवटचे अवभृत स्नान. ब्रह्माच्या शेवटचं कोणतं स्थान आहे? जीव ब्रह्म ऐक्यरूपी बोध ते त्याला सहजच घडले. मग संयमाग्नीत इंद्रियाधिक होमद्रव्याचे हवन करून बाकी उर्वरित राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख तेच पुरोडोष म्हणून त्याने घेतले. तो प्रसाद घेऊन निघाला. कोणी अशा रीतीने या यज्ञांनी त्रिभुवनात मुक्त झाली. म्हणून या यज्ञक्रिया जरी भिन्न भिन्न प्रकारच्या आहेत तरी त्या सर्वांची अखेर फलप्राप्ती प्राप्यस्थान एकच आहे. हे जे यज्ञ सांगितले त्यापैकी एकाला द्रव्य यज्ञ असे म्हणतात, एकाला तपरूपी सामुग्रीचे साध्य केलेल्या यज्ञाला तपोयज्ञ म्हणतात. आता यज्ञ सांगले, काही द्रव्य खर्च करून केलेले द्रव्य यज्ञ, काही तपश्चर्या करून केलेले तपोयज्ञ, एकाला अष्टांग साधनेने साधलेला योग यज्ञ म्हणतात. कित्येक यज्ञात शब्दांनी शब्दाचे यजन करतात त्याला वेद वाङ्मयाचे उच्चारण करतात त्याला वाग यज्ञ म्हणतात. आणि ज्या यज्ञात ज्ञानाने ज्ञेय ब्रह्म मिळते, ज्या ज्ञानाने ज्ञेय ब्रह्म मिळते म्हणजे आत्मतत्वाने जाणले जाते त्याला ज्ञान यज्ञ म्हणतात. पहिला 3ऱ्या अध्यायात ज्ञान यज्ञ, 4थ्या अध्यायात ज्ञान यज्ञचे. अर्जुना हे सर्व यज्ञ फार सूक्ष्म व अवघड आहेत, कारण यांचे आचरण करणे अति कष्टपर दुर्घट आहेत. परंतु ज्याने इंद्रिय जिंकले आहेत त्यास मात्र ते अधिकार परते करता येतील. आपल्याला इंद्रियापासून बाजूला व्हायचं, शरीराधिक कर्मापासून बाजूला व्हायचं, तेव्हाच ते करता येतील आपल्याला. त्याच्यामुळे होणार नाही, ते आडवे आपल्याला. त्यास मात्र ते अधिकार परते करता येतील. ते त्या बाबतीत चांगले निपुण असतात व एक योग समृद्धीने सुसंपन्न असतात, म्हणून ते हे यज्ञ करू शकतील. सुसंपन्न आहेत, इंद्रियांवर त्यांचा विजय आहे, इंद्रिय त्याचे दास आहेत, तो इंद्रियांचा दास नाहीये. असा जो सुसंपन्न आहे, योग समृद्ध झालेला आहे, त्यांना हे यज्ञ करू शकतील, कारण त्यांनी आपल्या जीवबुद्धीचे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हवन केलेले असते. जीवबुद्धी संपली त्याची आणि आत्मबुद्धी तयार झालेली, तोच हा यज्ञामध्ये परिपक्व निष्णात होतो तो. आणि जोपर्यंत जो जीवबुद्धीपर्यंत आहे तोपर्यंत म्हणणार आपल्याला काही कर्म आहेत महाराज, आपल्याला कर्म केल्याशिवाय जमणार नाही, मला येऊ करायला पाहिजे, मला तेव करायला पाहिजे. तो या मार्गाचा अधिकारी नाहीये. सगळी बंधनं झुगारून द्यावा लागतात. ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांना नाही काही करावं लागलं, त्यांना नाही वाटलं. त्यांना एक दिवशी म्हटली त्यांची पत्नी, काहो तुम्ही का रोज गावोगावी लोकांना सांगायला जाता ज्ञान? मला त्यांच्यामध्ये नारायण दिसतो, त्या परमात्म्याचं दर्शन होतो, त्यांच्या हलापेष्टा मला बघवत नाही. मग तुम्हाला आपल्या पोरांमध्ये नाही दिसत का हो? ते भुकेने व्याकुळ झालेले आहेत. होय ग होय, तू माझी गुरु झालेली आहेस. आता मला थोडं मी जागेवर आलेलो आहे, आजपासून मी काम करायला जातो. मग गेले काम करायला, कोण कामच देईन त्यांना. पण एकाने दिलं, त्याचं शेत कोणाचं होतं? मंबाजी बुवाचं. आणि मंबाजी बुवाकडून यांनी खंडाने घेतलेले आणि यांनी कामाला ठेवलं. मंबाजी बुवा म्हणलं याला कामाला नाही ठेवायचं. का नाही ठेवायचं म्हणला? कारण तू त्याचा दुश्मन. तो म्हणला तुम्हाला काय करायची खंडाशी मतलब आहे, माझ्याकडे शेत आहे ना, आता मी करील, कोणाला कामाला ठेवायचं काय ते माझ्या हातात आहे. काय निर्भीडप्रमाणे वाक्य द्या. जमीनदाराला असं म्हणायची कोणाची ताकद आहे हो, पण त्याचं साधू प्रेम आहे, ज्याने साधू कार्यासाठी स्वतःला वाळून घेतले, तो त्याच्या पोटाची उपजीविकेची काळजी करत ठेवलं तुकाराम महाराजाला त्यांनी कामाला. तो म्हणतो तुकाराम तू कशाला कामाला, तो भीक घे, भीक माझ्याकडे भीक मागून राहा. त्या स्टेपला तुकाराम महाराजांना अभंग झालेला आहे. भिक्षा पात्र जिने जळो जिने लाजिनवाने, आईशी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वता. अरे देवा पायी नाही भाव, भक्ती वरवर वाव, समर्पिला नाही जीव तववरी हा व्यभिचार. जोपर्यंत भक्तिक्षेत्रात जीव भाव समर्पण केला नाही तोपर्यंत तो जीव परमार्थात असला तरी तो व्यभिचारी कृत्य करतोय. तो त्याचं सगळं साबूत ठेवून आपल्या अंगाला त्रास न होता जेवढा जमल तेवढा परमार्थ करायचा. म्हणजे जीव भाव बाद झाला का?
नाही महाराज, जरा जरा माझं पित्त खवळतं, कोणाचं काय होतं, कोणाला चक्रा येतात, कोणाचं काय होतं. अरे काय जीवबद्धा द्या टाकून ते टाकल्याशिवाय तुम्हाला ते सुखाला तुम्ही प्राप्तच होऊ शकत नाही. तुकाराम वाह वाह. काम क्रोधी लोभी उनसे भक्ती न होय, भक्ती करे कोई सुरमा. सुरमा म्हणजे कोण? शूर. शूर जो आहे तोच याला लात मारू शकतो. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर आहे. तो शूर आहे ज्याने लाथाडीला संसार. जीव बुद्धी. आणि मग तुकाराम महाराज म्हणे काय बाबा नको नको नको, तुमचं काम नको, पण याने ठेवलं, म्हणला मी तुला पगार देतो. आणि याने सोडली जनावर त्याच्यात. पण संगोपन करणारा तोय, सगळं करणार तोय. कुठून कुठे गेलो आपण. त्याचा जीव बुद्धीने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वहन केले. त्याच्या दुसरी जीव कल्पना राहिली नाही, काही नाही राहिली. तुकाराम महाराज का जात होते एकांतात? त्यांनी प्रपंच नाही टाकला? काय प्रमाण आहे का त्यांचं? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, हरी भजनी ढवळले जन. किंवा त्यांच्या त्या चरित्रामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेले, संसार तापी तापलो मी देवा, करिता ही सेवा कुटुंबाची. आता ते टाकून दिलेलं आहे, त्याच्या नादी लागलेलो नाहीये. याशिवाय असे पहा, कोणी अभ्यासाने अपान वायुरूप अग्नीच्या मुखात प्राणवायुरूप द्रव्याचे हवन करतात, तसेच कोणी अपान वायू प्राणवायूच्या ठिकाणी समर्पित करतात, आणि कोणी तर प्राण आणि अपान या दोन्ही वायूंचा निरोध करतात. त्यांना अर्जुना प्राणायामी यज्ञ करणारे असे म्हणतात. आता अनेक यज्ञ सांगणार आहे, आणि त्याच्या यज्ञाच्या शेवटी एक फायनल यज्ञ सांगणार आहे. कोणी हठयोगी क्रमाने वज्रासनाधिक पद्धतीने सर्व आहार जिंकून प्राणवायुरूपी अग्नीत प्रयत्नपूर्वक त्वरेने प्राणाचे हवन करतात. अशा प्रकाराने हे सांगितलेले सर्व यज्ञ करते मोक्ष प्राप्तीचीच इच्छा करणारे असतात. त्यांनी त्या यज्ञाच्या द्वारे आपले काम क्रोधाधिक विकारात्मक मनोमळ, कोणता मळ? मनोमळ धुवून नाही तसे केलेले असतात. अशा प्रकारे आत्मविषयक सर्व अविद्या अज्ञान जाळून टाकल्यामुळे, आत्म्याबद्दल जेवढं अज्ञान आहे ते सगळं काय पाहिजे? संपलं पाहिजे. जाळून टाकल्यामुळे जे स्वाभाविकपणे आपले शुद्ध स्वरूप उर्वरित राहते. अज्ञान संपल्यावर काय प्रगट शिल्लक राहणार आहे? ज्ञानच शिल्लक राहणार आहे. अज्ञान संपलं का ज्ञान राहिलं. अज्ञान जाळून टाकल्यामुळे ते स्वाभाविकपणे आपले शुद्ध स्वरूप उर्वरित राहते. व जेथे अग्नी आणि यज्ञ करणारा असा द्वैत भावही शिल्लक राहत. म्हणून जगात दोनच आहे, एक वस्तूच आहे, दोन आहेच नाही. दिसलं जरी दोन तरी दोन नाही. यज्ञ करणारा आणि अग्नी, यज्ञ आणि अग्नी हे जरी दोन नाही, द्वैत भाव शिल्लक राहत नाही. ज्या ठिकाणी यज्ञ करणाराच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व यज्ञ क्रिया संपतात, अर्थात शेवटी जेथून सर्व क्रिया मागच्या पावली परतून नाहीशा होतात, मग त्याला काही करणंच नाही शिल्लक राहत. काहीच कर्म करणं शिल्लक राहत नाही. सगळ्या क्रिया मागे परतून जातात. आणि ज्या ठिकाणी विचाराचा शिरकाव होत नाही, जेथे कामनेचा स्पर्शही होत नाही व जे द्वैत दोषाच्या संपर्काने लिप्त होत नाही, अशा ठिकाणी ते एकरूप होतात. आपण किती विचार केला ते कसे असतील? तिथं विचाराचा शिरकाव होत नाही, जेथे कामनेचा स्पर्श नाही व जे द्वैत दोषाच्या संपर्काने लिप्त होत नाही, असे जे अनादिसिद्ध व शुद्ध आणि ज्ञान यज्ञात उर्वरित राहिलेले जे ब्रह्म, ते ज्ञान स्वरूप ब्रह्म. थांबलं तरी काय जाता यायचं नाही, तर चालू द्या. राहिलेले जे ब्रह्म, ते ज्ञान स्वरूप ब्रह्म, हे ब्रह्मनिष्ठ पुरुष आम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, या ज्ञानाने सेवन करतात, म्हणजे ते ब्रह्मरूप होतात. राहू द्या, आपली वेळ झालेली आहे. 150 क्रमांकाची, चौथ्या अध्यायातल्या 150 क्रमांकाच्या वेळेला आपण इथे थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. कुंडली कवर